सर्वांचं स्वागत आहे आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आणि आपला द्वितीय श्लोक तो सुरू आपण आज संपणार आहोत, पूर्ण करणार आहोत. तर द्वितीय श्लोक आपण पुन्हा एकदा उच्चारण करू सोबत. सर्वांनी सोबत म्हणायचं आहे. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहं जनसंघश्च लौल्यश्च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. जेव्हा मनुष्य खालील 6 क्रियांमध्ये अतिशय लिप्त होतो तेव्हा त्याची भक्तिमय सेवा नष्ट होते. पहिलं, आवश्यकतेपेक्षा अधिक खाणे किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंग्रह करणे. दुसरं, ज्या ऐहिक गोष्टी प्राप्त करण्यास अत्यंत कठीण आहेत त्या प्राप्त करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक खडतर प्रयत्न करणे. तिसरं, सांसारिक विषयांच्या बाबतीत अनावश्यक गोष्टी बोलणे. चौथं, आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे केवळ नावापुरते पालन करणे किंवा शास्त्रातील विधिविधानांचे उल्लंघन करून स्वतंत्र अथवा लहरी आचरण करणे. पाचवा, कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य नसणाऱ्या विषयी लोकांशी संग करणे. आणि सहावं, ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची लालसा करणे. या जर आपण 6 गोष्टी टाळल्या तर काय होईल, आपली जी हे भक्तिमय सेवा ती वाढत राहील आणि आपण पुढे भक्तीमध्ये जाऊ. तर या 6 गोष्टी पुन्हा आपण याची चर्चा केलेली आहे. थोडंसं काल पाहिलं. अत्याहार. अत्याहार म्हणजे काय? नंबर 20 वर प्रभुपादांनी सांगितलं आहे, आवश्यकतेपेक्षा अधिकाचा संग्रह करणे किंवा अधिक खाणे हे प्रयासाला सुद्धा कारणीभूत होतात. म्हणजे त्या अत्याहाराचं रूपांतर कशाला ते होतं? प्रयास. म्हणजेच अत्याहार करण्यासाठी काहीतरी प्रयास करावा लागतो ना. प्रयास म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनती करणं आणि अधिक गोळा करणं. मग त्याला प्रयास करावा लागेल, खडतर तपस्या करावी लागेल. म्हणजेच काय आहे, अत्याहारमुळे प्रयास करावा लागतो. म्हणजे प्रयास कारणीभूत आहे. अत्याहार प्रयासश्च. आणि प्रयास केल्यानंतर तर मग जास्त धन जमा झालं, जास्त खाल्लं तर व्यक्ती काय करतो? मग बडबड करतो की नाही? मग काय करेल तो? प्रजल्पो नियमाग्रह. प्रजल्प करेल. मग प्रजल्प काय बोलेल? इंद्रिय नियंत्रणामध्ये नाही. मग भगवंताबद्दल बोलेल का? नाही. नको त्या गोष्टी, निरर्थक बडबड तो करेल. तर अत्याहाराची काही उदाहरणं पाहिले आपण. आज पण काही उदाहरणं या ठिकाणी येतील, ते आपण हळूहळू चर्चा करूया. तर पान नंबर 21 त्याचा पहिला परिच्छेद. मनुष्य जीवन भगवत साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे आणि याच उद्देशाने मनुष्याला श्रेष्ठतर अशी बुद्धी प्रदान करण्यात आली आहे. ज्या लोकांना विश्वास आहे की उच्च बुद्धी उच्चतर जीवनावस्थेची प्राप्ती करण्यासाठी आहे त्यांनी वेदांतील उपदेशांचे पालन केलं पाहिजे. श्रेष्ठ अधिकारी व्यक्तीकडून असे उपदेश ग्रहण करून मनुष्य परिपूर्ण ज्ञानामध्ये स्थित होऊ शकतो आणि जीवन सार्थक करू शकतो. तर मनुष्य कसा व्यक्ती आहे? बुद्धिमान व्यक्ती आहे. बुद्धी आहे का ना आपल्याला? म्हणजे आपण विचार करतो ना, काय खायचं, काय प्यायचं, कुठे जायचं, कुठे राहायचं. प्राणी तेवढा विचार करत नाही. थोडक्यात उदाहरण सर्वांसाठी सांगतो मी. समजा एखादी प्राणी जर एखाद्या मंदिरात प्रवेश करेल तर ते प्राणी मंदिरामध्ये तिथे उकरतं, तिथंच घाण करतं, तिथंच लघवी संडास वगैरे शी करेल. प्राणी विचार करणार नाही हे मंदिर आहे देवाचं. पण एखादी भक्त जर असेल, एखादी व्यक्ती, मनुष्य काय करतो? मंदिरात गेल्यावर झाडू वगैरे मारेल, साफ करेल, स्वच्छ करेल, देवाला प्रणाम करेल, प्रार्थना करेल, एखादे फूल अर्पण करेल. पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि व्यक्ती तशा प्रकारे मंदिरात जाऊन एखादी सेवा करायचा प्रयत्न करतो. पण प्राणी ते करू शकत नाही, कारण प्राण्यापेक्षा व्यक्तीला बुद्धी जास्त आहे. म्हणून आपण बुद्धिमान व्यक्ती काय करतो? बुद्धीचा उपयोग करतो. म्हणजे भगवंतांना जाणणं हे सर्वात मोठी बुद्धी आहे. भगवंताला समजून घेणं. आणि भगवंताने आपल्याला ही उच्च बुद्धी प्रदान केलेली आहे. ती उच्च बुद्धी प्राण्याला समजत नाही. थोडक्यात म्हणजे प्राणी काय विचार करतो? फक्त आहार, निद्रा, भय, मैथून. खाणं, पिणं, झोपणं आणि उत्पत्ती करणं एवढंच फक्त प्राण्याला माहिती आहे. मनुष्याला याच्या पलीकडे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या पलीकडे कुठला पुरुषार्थ आहे? पंचम पुरुषार्थ म्हणजे भगवंतावर प्रेम करणं, सेवा करणं. हे मनुष्याला माहिती आहे, भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणून आपण समजून घ्यायचं की आपल्याला विशेष बुद्धी का आहे?
भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांना समजून घेण्यासाठी ही उच्च बुद्धी आहे, म्हणून मनुष्याला म्हणता येईल अतिबुद्धिमान प्राणी आहे मनुष्य. पण अति सर्वत्र वर्जते, अति घाई मसनात नाही, अति तेथे माती त्याची होते दुर्गती. तशा प्रकारे अति हे सगळीकडे वर्जते आहे, वर्ज केलं गेलं आहे. मग ते खाणं असो, पिणं असो, जास्त गोड बोलणं असो, सुद्धा अति हे चांगलं नाहीये. मग या ठिकाणी म्हटलं आहे, मग मनुष्याला बुद्धी आहे पण अतिबुद्धी पण आहे. कारण काय करतो तो, निसर्गाच्या नियमाचं उल्लंघन करायचा प्रयत्न करतो. हे एक अतिबुद्धीचं लक्षण आहे. म्हणजे तो प्राण्यांना हरवून त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भगवंताच्या पुढे भगवंत बनण्याचा प्रयत्न करतो. आपण काल पाहिलं, आपण भगवान होऊ शकत नाही, आपण भगवान पण होऊ शकत नाही. आपण काय होऊ शकतो, भाग्यवान. भोग आपण करू शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही. अति आहार म्हणजे किती गुलाबजामुन खाणार तुम्ही? हा, सुंदर स्वरूप प्रभू किती खाणार गुलाबजामुन? 5. पंकजनाथ प्रभू आपण 7-8. प्रभूजी फार गोड आहेत त्यामुळे प्रभूजी 7-8 खाऊ शकतील. एखादी माताजी, मी नाव घेते माताजींचं, तुम्ही 10 खाऊ शकतील शकाल. पण 11वा गुलाबजामुन खाल्ला तर काय होईल? काल खाल्लेली जिलेबीत ते सुद्धा बाहेर येईल. म्हणजेच आपण जास्त खाऊ शकत नाही, जास्त भोग करू शकत नाही. अति आहार ते पण आपण करू शकत नाही. तर असं म्हटलंय अति, तर ते अति हे सर्वत्र वर्जते आहेत. आणि मनुष्य अति बुद्धिमान आहे. बघा, आत्महत्या कोण करतो? कधी पाहिलंय आपण? प्राणी आत्महत्या करतात. कुत्र कधी आत्महत्या करतं का? एखादी पोपट आत्महत्या करतं का? एखादी पशु आत्महत्या करतं का? कधी अशी गायने आत्महत्या केली का? मला जेवण मिळत नाही, मला त्रास होतोय, गाय गेली विहिरीमध्ये उडी मारली, असं झालं कधीच? एखादी पोपट समजा आहे, एखादी पक्षी आहे, त्याला वाटलं की मी फाशी घेतो, झाडावर लटकला आहे. पोपट पाहिलं का आपण लटकलेला? चिमणी अशी आत्महत्या केलेली नाही. मग आत्महत्या कोण करतं? अतिबुद्धिमान. अतिबुद्धिमान म्हणजे कोण? मनुष्यच करतं. म्हणजे अतिबुद्धीचा दुरुपयोग करतो व्यक्ती, म्हणजे निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप करतो, त्याच्यामध्ये अडथळा आणतो. जे आयुष्य भगवंताने दिलं आहे, म्हणून भगवंताने स्वतः आपल्या बुद्धीला, म्हणजेच आपल्याला सर्व काही दिलेलं नाहीये, कुठेतरी काही कमतरता ठेवलेली आहे. सर्वच गोष्ट पूर्ण नाही. मग आपण काय केलं पाहिजे थोडक्यात? त्या ठिकाणी बघा, पुढच्या श्लोकात सांगितलं गेलं आहे. श्रीमद भागवतात श्री सूत गोस्वामी वास्तविक मानवी धर्माचे निरूपण पुढील प्रमाणे करतात. तर सूत गोस्वामी म्हणजे शुकदेव गोस्वामींचे पुत्र, त्यांनी या ठिकाणी धर्माचं, म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय लोकांना माहित नाही. काय आहे धर्म? धर्मस्य हि अपवर्गस्य नार्थोऽथायोपकल्पते नार्थस्य धर्मकान्तस्य कामो लाभाय हि स्मृता. स्वधर्म हे निश्चितच अंतिम मोक्ष प्राप्ती करता आहे. मनुष्याने स्वधर्माचे आचरण हे भौतिक लाभासाठी मुळीच करू नये. या व्यतिरिक्त जो मनुष्य अंतिम स्वधर्माचरणात संलग्न झाला आहे, त्याने भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्ती करता कधीही करू नये. धर्मसही अपवर्ग, अपवर्ग म्हणजे प है ना, प वर्ग जो आहे, प वर्गच्या त्याच्या विरुद्ध आपल्याला जायचंय, ते पार करायचं आहे. मग प वर्ग म्हणजे काय? प, फ, ब, भ, म. काय मराठी 12 आपल्याला जमतं ना? प वर्ग म्हणजे काय? तसं क वर्ग म्हणजे काय? क, ख, ग, घ, हा, च वर्ग, छ, छ, ज, झ, झ. तशा प्रकारे प वर्ग जो आहे, अपवर्ग असतो, त्याला काय म्हटलं गेलं आहे? प, फ, ब, भ आणि म या 5 गोष्टी आहेत. त्याला काय टीकेमध्ये सांगितलं गेलं आहे? प म्हणजे परिश्रम. फ म्हणजे परिश्रम केल्यावर काय येतो? जसं एखादी बैल असतो, फार काम केल्यावर काय होतं बैलाला? तोंडातनं काय येतं? फेस येतो ना, बरोबर आहे. प म्हणजे परिश्रम, परिश्रम केल्यावर फ म्हणजे फेस येतो. फ, ब म्हणजे ते फेस आल्यावर त्याला बंधनाचं कारण ठरतं. त्याला बांधलं जातं की नाही? बैलाला मोकळं सोडतो का आपण? नाही, मुस्क लावतो किंवा बांधून ठेवतो. प, फ, ब बंधन. भ आणि भय असतो. मग काय भय असतं? दुसरा बैल मारेल का? मला खायला देईल का? दुसऱ्या प्राण्यापासून भीती, पावसापासून भीती, उन्हापासून भीती, भुकेल्यापासून भीती, सापापासून भीती, असं भ म्हणजे भीती. आणि शेवटी म, मृत्यू. मला वाटतं
जो जन्माला आला तो मरणारच आहे, तर शेवटी मृत्यू प्राप्त होईल. अशा प्रकारे म्हटलं गेलंय, हा जो प वर्ग आहे याच्या पलीकडे धर्म अपवर्ग नार्थोथायोपकल्पते आणि भौतिक लाभ म्हणजे याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो. त्याला म्हणतात खरा स्वधर्म. न स्वार्थ गतिम हे विष्णू. खरा स्वार्थ कशामध्ये आहे? विष्णू शिवाय कशामध्ये स्वार्थ नाही. स्व अर्थ म्हणजे स्वार्थ गतिम ही विष्णू, भगवंताची आराधना करणं, पूजा अर्चना करणं, तो खरा स्वार्थ आहे. आणि भौतिक लाभासाठी आपण त्याचा उपयोग करू नये. मानवी संस्कृतीचा पाया म्हणजे शास्त्रानुसार स्वधर्माचरण करणे हा होय. शास्त्रानुसार आपण चाललं गेलं पाहिजे. उपदेशामृत म्हणा, गीता भागवत त्याच्यानुसार आपण चाललो तर आपलं जीवन सुखी होईल. शास्त्राच्या विरुद्ध वागलो आपण तर काय होईल? मग आपल्याला संकट आपल्यावरती येतच असतात. आणि पहा, मूलभूत धर्म काय आहे जाणण्यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि खरा धर्म काय आहे लोकांना माहित नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्प आहे. बरं, प्रेम धर्म आहे. जे म्हणतो आपण धर्म अर्थ काम मोक्ष, त्याच्या पलीकडे कुठला धर्म आहे? पंचम पुरुष. तो म्हणता येईल खरा तो प्रेम, प्रेम पुरुषार्थ महान. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्प आहे. तर प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम म्हणजे सेवा. सेवेद्वारे ते व्यक्त केलं पाहिजे. आणि या ठिकाणी बघा म्हणतायत, मानवी समाजामध्ये हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हिब्रू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे इत्यादी विशिष्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या धार्मिक संकल्पना रूढ आहेत. कारण धर्माविना मानव समाज हा पशुवतच आहे. धर्मेन हिना पशुभी समान. कारण पशुला धर्म नसतो. पशु काय करतो? आपलं नियमाचं उल्लंघन करत नाही. तर आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला त्या धर्माचं पालन करायचं आहे. मग तो धर्म म्हणजे खरा कुठला? भगवंताला प्रेम करणं, भगवंतांना जाणून घेणं, सेवा करणं हा खरा धर्म आहे. धर्माचं पालन नाही केलं तर मग आपण प्राणी म्हटलं जाईल. पुढे वर सांगितल्याप्रमाणे धर्म हा मोक्ष प्राप्ती करता आहे, उदरनिर्वाह करता नाही. काही वेळा भौतिक प्रगतीचे लक्ष ठेवून मानव समाज तथाकथित धर्माची स्थापना करतो, परंतु वास्तविक धर्माचा तो उद्देश नव्हे. धर्म म्हणजे भगवंतांचे नियम आहे. धर्मम तो साक्षात भगवत प्रणीतम. म्हणजे भगवंतांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्याला म्हणता येईल धर्म. भगवंतांनी काय आदेश दिलेले आहेत? गीता भागवत. जसं सरकारचे आदेश कोणी पालन केले त्याला म्हणता येईल नागरिक. सरपंचाचे आदेश पालन केले त्याला म्हणता येईल गावचा रहिवासी. जर नागरिकाने शासनाचे नियमच पालन केले नाही तो कसला नागरिक? तसं सरकारचे नियम नागरिकाने पालन केलं पाहिजे, तसं धर्माचे नियम, भगवंतांचे नियम आपण पालन केले पाहिजे. नाही पालन केले तर मग आपल्याला शिक्षा होते. तसं अति भोग घेतला तर रोग येतो. मग जास्त आपण भोग खाऊ शकत नाही, म्हणून आपण नियंत्रण करणं आवश्यक आहे आपल्या इंद्रियावरती, सर्व गोष्टीवरती. माहिती बघा पुढे म्हटलं जाईल, परंतु वास्तविक धर्माचा उद्देश नव्हे. धर्म म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. कारण या नियमांचे योग्य रीतीने पालन केल्यास मनुष्याची भौतिक जंजाळातून मुक्तता होऊ शकते. धर्माचा हाच वास्तविक उद्देश आहे. दुर्दैवाने लोक अत्याहार किंवा ऐश्वर्य प्राप्ती करण्याच्या अत्यधिक अभिलाषेमुळे धर्माचा स्वीकार करतात. तथापि वास्तविक धर्म लोकांना उपदेश देतो की लोकांनी कृष्ण भावनेचे अनुशीलन करताना जीवनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यातच समाधान मानावे. आपल्याला आर्थिक विकासाची जरी आवश्यकता असली तरी वास्तविक धर्म भौतिक जीवनाच्या केवळ अनिवार्य गरजाच पुरवण्याची मोकळीक देतो. जीवस्य तत्व जिज्ञासा. परम सत्याविषयी जिज्ञासा करणे हा जीवनाचा वास्तविक उद्देश आहे. आपला प्रयास जर सत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी नसेल तर कृत्रिम गरजा भागवण्याकरताच आपण अधिकाधिक प्रयास करीत राहू. आध्यात्मिक साधकाने सांसारिक प्रयास टाळले पाहिजे. स्पष्ट केलेलं आहे की आपण सांसारिक प्रयास म्हणजे सांसारिक गोष्टीसाठी अति प्रयास करणं चांगलं नाही. कारण किती आपण घेणार, किती करणार आपण. पूर्ण जगावर जरी आपण समजा राज्य केलं तरी शेवटी जग सोडून जायचं आहे की नाही. जन्माला जो आला तो जाणारच आहे. आपण कसं आलो? हातामध्ये काही घेऊन आलो का आपण? मोबाईल, सिम कार्ड, तिजोरी चाव्या. कसं आलो आपण? हात उघडे ठेवून आलो. आपल्या हाती काही नव्हतं. जे काही इथं आपण प्राप्त केलेलं आहे, मग आपल्या गरजा काय आहे ते महत्वाचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न जेवायला मिळालं बदल, वस्त्र काहीतरी अंगावर कपडे घालतो आपण, निवारा काहीतरी छत वगैरे आहे चांगल्या प्रकारे, जशा प्रकारे असेल तसं. ते आपल्याला मूलभूत गरजा आहेत. पण लोक काय करतात? मग एवढं लोक कशाला करतायत? खास करून राजकारणी लोक किती गोळा करतात? भरपूर गोळा करतात आणि उपभोग घेत
नाही. शेवटी सोडून द्यावं लागतं ना सर्व काही. तर तशा प्रकारे मूलभूत गरजा त्याच्यावर जोर देणं आवश्यक आहे. पण लोक काय करतात मग अधिक प्रयास करतात. जास्त मला पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि असं अनयोर, अनयोर, अनयोर हे कोण म्हणतं? भगवंत. आणि लोकांना ती लोक भगवंतांशी तुलना करतात. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. जसं गिरिराज गोवर्धन भगवंतांनी काय मागितलं? पाहिजे, पाहिजे, पाहिजे. पण आपण घेतो, घेतो शेवटी वय येतं आणि मग डॉक्टर म्हणतात, "तुम्ही स्वीट खाऊ शकत नाही, काही खाऊ शकत नाही, हे झालं आणि ते खाणं आणि मग फायदा काय?" कोणासाठी कमावलं? एवढं आपण गोड वगैरे. तशा प्रकारे बघतो आपण, की या गोष्टी आपण अति गरजा त्याच्या मागे लागायचं नाही. जीवस्य तत्व जिज्ञासा. आपण विचार केला पाहिजे, आपली जिज्ञासा काय केली पाहिजे, की माझा जन्म कशासाठी झालेला आहे? मी कशासाठी या गावात आलेलो आहे? कशासाठी ऑनलाईन मी प्रवचन ऐकतो आहे? भक्तिशास्त्री कशासाठी करतो आहे? तत्व जिज्ञासा. हे मी कशासाठी वाचतो आहे? तर हे महत्वाचं आहे, की आपण भगवंतांना समजून घेणं. आध्यात्मिक साधकाने सांसारिक प्रयास टाळलं पाहिजे. संसारासाठी किती प्रयास करणार तुम्ही? शेवटी आपल्या घरचे जवळचा जो व्यक्ती आहे, तो आपल्याला काय करणार? काडी लावणार. मेल्यानंतर आपण काय म्हणतो? याचा मुलगा कुठे? याची मुलगी कुठे? जवळचं कोण आहे? कोण काडी लावतं आपल्याला? लांबचा व्यक्ती नाही. नातेवाईक कुठे आहे? जवळचा व्यक्तीच काडी लावतो. ज्याला आपण घरात ठेवलं, वागवलं, मोठे कार्य केलं, तोच आपल्याला काडी लावतो. पेटवतो की नाही? मग आपण कशावर प्रेम करतोय? ज्या शरीराला आपण सजवलं, वागवलंय त्यालाच आपण म्हणजे या गरजा आपल्या नाही आहेत. मुख्य गरजा म्हणजे आत्म्याच्या गरजा आहेत. जीवाची गरज काय आहे? भगवंतांचे त्याला सानिध्य पाहिजे आहे. आणि आपण संसारामध्ये या गोष्टी समजणं आवश्यक आहेत. आणखी एक अडथळा आहे. बघा प्रभू त्या ठिकाणी समजून सांगतायत. पहिलं तर आहे, अति आहार केला तर प्रयास करावा लागेल. कारण ज्या गोष्टी सांभाळून ठेवण्यासाठी त्याला अधिक गोष्टीची आवश्यकता लागते. तसं पोतं घरामध्ये आणलं तर जागा लागेल ना मग. ठेवायचं कुठे पोतं? मग जागा वाढवतो आपण आणि मग ते अजून वाढलं, मग अजून वाढतो आपण. शेवटी मग आपल्याला घरात राहायला जागा नसते. मग पुढचा अडथळा काय निर्माण होतो मग? प्रजल्प. प्रजल्प अर्थात अनावश्यक बडबड आहे. जेव्हा आपण काही मित्रांना भेटतो तेव्हा डराव करणाऱ्या बेडकाप्रमाणे लागलीच आपण अनावश्यक बडबड सुरू करतो. बेडूक काय करतो? डराव. आता पावसाळ्यामध्ये दिसेल तुम्हाला. पावसाळ्यात बेडकाचा आवाज येतो, पण बेडूक असा ओरडून काय करतो? तो आपल्या मृत्यूला बोलवतो. आपल्याला जर बोलावायचे असेल तर आपण कृष्ण भावना आंदोलनासंबंधी बोलावे. म्हणजे सेवन मुखे ही जीवादो. जीवेचं काम काय आहे? खाणं आणि बोलणं. भगवंताबद्दल बोलायचं आणि भगवंताचा प्रसाद खायचा. जे कृष्ण भावना आंदोलनाच्या बाहेर आहेत त्यांना भरमसाठ वर्तमानपत्र, कादंबऱ्या वाचण्यामध्ये, शब्दकोडी सोडवण्यामध्ये आणि इतर अनेक अर्थहीन गोष्टी करण्यामध्ये स्वारस्य असते. अशा रीतीने लोक आपला बहुमूल्य वेळ आणि शक्ती केवळ व्यर्थ दवडतात. पाश्चात्य देशामध्ये सक्रिय जीवनातून निवृत्त झालेले लोक पत्ते खेळतात. म्हणजे प्रभुपाद सांगतायत तिथला अनुभव. हे तात्पर्य सर्व प्रभुपादांनी विदेशात तेव्हा लिहिलेलं आहे तिथून. काय म्हणतात प्रभुपाद? पत्ते खेळतात, मासेमारी करतात है ना, मासे पकडतात काही लोक. टीव्ही पाहतात आणि सामाजिक राजनैतिक योजना संबंधी निरर्थक वाद घालीत बसतात. आता कोण पंतप्रधान निवडलं, कोण राष्ट्रपती झालं, कोण मुख्यमंत्री झालं, मुख्यमंत्री होणार आहे का नाही, किती दिवस राहणार आहेत, ह्या लोक चर्चा करतात. आता कोण राष्ट्रपती बनलं किंवा मुख्यमंत्री बनलं, आपल्या घरात काय जेवण देणार आहे तो? पाठवणार आहेत? नाही. आपल्याला काही फरक पडणार नाही. म्हणून या गोष्टी थोडंसं समजलं ठीक आहे. तात्पुरतं जनरल नॉलेज म्हणून. पण जास्त चर्चा करायची काही गरज नाही ना. तो काय घर साफ करणार आहे आपलं? आपल्या गल्लीत काही लावून देणार आहे? नाही. तो त्याचेच खिसे भरणार आहे, इतरांचे खिसे भरणार आहे. तशा प्रकारे थोडंसं समजून घेणं ठीक आहे. अति त्याबद्दल चर्चा करणं, निरर्थक बडबड करायची नाही. नाहीतर ते प्रजल्प आहे. या सर्व तसेच निरर्थक गोष्टीचा समावेश प्रजल्पामध्ये येतो. प्रजल्प म्हणजे नेमकं काय? ह्या सर्व गोष्टी जे पाहिलं आपण बेडकाप्रमाणे डराव, वृत्तपत्र वाचणं, शब्दकोडी आहे, कादंबऱ्या आहे, वर्तमानपत्र आहेत, असे उदाहरणं प्रभुपादांनी दिलेले आहेत. समजून घ्यायचं म्हणजे समजून सांगताना प्रभुपाद प्रजल्प उदाहरणाद्वारे समजावून सांगतायत. आणि कृष्ण भावनेमध्ये आस्था असणाऱ्या बुद्धिमान व्यक्तीने अशा गोष्टीमध्ये कधीही भाग घेऊ नये. कारण भक्ताला त्यामध्ये भाग घ्यायला वेळच नाही ना. आपलं नामस्मरण करायला, भक्तिशास्त्री कोर्स करायला वेळ नाहीये, त्याचे प्रश्नोत्तर सोडवायला वेळ नाहीये. मग बाकी गोष्टीला वेळ येतो कुठून? घर सांभाळायला, मुलांचा स्वयंपाक करायला, घरच्यांना डबा भरायला, शेताची कामं करायला मग वेळ तुम्हाला मिळतो कुठून? वर्तमानपत्र वाचायला, टीव्ही पाहायला. म्हणून या गोष्टीमध्ये भाग घ्यायचा नाही. आता ठिकाणी झाले 3. अत्याहार,
प्रयास आणि प्रजल्प. आता चौथं जनसंघ. त्या अर्थामध्ये सर्व काही आहे. जनसंघ म्हणजे काय? जन म्हणजे लोकांचा संघ. आता पण कोणत्या लोकांचा संघ? जनसंघ म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आस्था नसणाऱ्या लोकांशी संघ करणे होय. मनुष्याने अशी संगती कटाक्षाने टाळली पाहिजे. म्हणून श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी आपल्याला केवळ कृष्ण भावना भावित भक्तांच्या संगतीत राहण्याचा उपदेश दिला आहे. भक्त सनेवास, तांदेर चरण सेई भक्त सनेवास, जन्म जन्म होई यही अभिलाष, असं म्हटलं गेलं आहे. तुमच्या चरणांचा सेवा करायची आहे. जन्म जन्म तुमच्या भक्तांचा संघाचा वास, त्या संघात राहायचं आहे, त्यांच्या सोबत राहायचं आहे. मनुष्याने सदैव भगवत भक्ताच्या संगतीत भगवत सेवेमध्ये संलग्न झाले पाहिजे. कोणाच्या संगतीत राहायचं आपण? चांगल्या लोकांच्या, जे सत्य बोलतात. सत्यम शिवम सुंदरम. सत्य बोलतात, शिवम म्हणजे कल्याणकारी बोलतात आणि चांगलं बोलतात. आता शिवीगाळ करणं, सारखं मारणं, याच्या गोष्टी करणं, अशा लोकांच्या संगतीत राहून काय होतं, आपल्याही मनामध्ये ते कचरा टाकला जातो. चांगल्या संगतीमध्ये राहायचं आपण. पुढे, सारख्या प्रकारचे कार्य करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहणं हे त्या कार्यात प्रगती करण्यास फार सहाय्यकारक असतं. यामुळेच भौतिकवादी लोक आपला व्यवसाय वाढवण्याकरता विविध प्रकारच्या संघटना आणि क्लब्स बनवितात, मंडळ बनवतात. उदाहरणार्थ, व्यापारी जगतात आपल्याला स्टॉक एक्सचेंज आणि चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्था आढळतात. त्याचप्रमाणे ज्यांना श्रीकृष्णाचे विस्मरण झालेले नाही, त्यांच्याशी सत्संग करण्याची संधी लोकांना देण्याकरता आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली आहे. हा जो संघ आहे, इस्कॉनचं जे मंदिर आहे, ते कशासाठी स्थापना केलेली आहे? आजच्या दिवशीच 56 वर्षापूर्वी प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे. श्रील प्रभुपाद की जय. बरोबर जुळलं की नाही? आजच्या दिवशी स्थापना केलेली आहे आणि आपण ते वाक्य आज वाचलेलं आहे. म्हणजे आपण भक्तिशास्त्री भक्तांच्या ठिकाणी सार्थक झाल्यासारखं म्हटलं जाईल. इस्कॉनची स्थापना कशासाठी केलेली आहे? की लोकांना संधी देण्यासाठी, की जेणेकरून लोकांना चांगला संघ भेटेल, त्यांना चर्चा करता येईल, साधू लोक दिसतील, टीका-बिकावाले, शेंडीवाले म्हणा, भोगे कपड्यावाले, त्यासाठी लोकांना देण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या संघाची स्थापना केली गेली आहे. मंदिर असे आपण उभारले गेले आहेत. पुढे, आमच्या इस्कॉन आंदोलनाने उपलब्ध करून दिलेल्या या आध्यात्मिक सत्संगाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही संस्था काय आहे? दिन दुगणी रात चौगणी अशी संस्था वाढते. दरवर्षी एक एक मंदिर बनत आहेत. 750 मंदिरं झालेले आहेत जगामध्ये. आपल्या ठिकाणचं मंदिर जे होईल 751 मंदिर, अशा प्रकारे एक मंदिर त्यामध्ये भर होते. का? लोकांना हे मंदिर म्हणजे मार्गदर्शन करणं, शिकवणं, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, अशा प्रकारे लोकांना शिकवणं, समजावून सांगणं हा या संस्थेचा उद्देश आहे. आणि दिवसेंदिवस वाढत आहे, कमी होत नाही. आमची गॅरंटी यासाठी सांगतो आम्ही, इस्कॉनचं कुठल्याही मंदिराला कुलूप लागलेलं नाही. दरवर्षी मंदिर वाढत आहे, कुलूप कुठल्याही मंदिराला लागलेलं नाही आणि लागणार पण नाही. किती हजार वर्ष? 10,000 वर्ष. हा गॅरंटीचा माल आहे, त्याची गॅरंटी आहे. थोडंसं उशिरा कार्य होईल, पण लेट आहे, पण थेट आहे. यासाठी प्रभुपादांनी संस्था स्थापन केलेली आहे. दिवसेंदिवस वाढत आहे. जगाच्या विविध भागातील लोक आपली सुप्त कृष्ण भावना जागृत करण्याकरता या संघटनेत सहभागी होत आहेत. इथं प्रभुपादांनी संस्थेबद्दल आपल्या हृदय आपलं मोकळं केलेलं आहे, की काय? की ही संस्था जी आहे दिवसेंदिवस वाढते आहेत आणि लोकांमध्ये सुप्त म्हणजे लोकांमध्ये भक्ती आहे, ते भक्ती जागृत करण्यासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था कार्य करत आहे. श्रील भक्ती सिद्धांत या ठिकाणी सांगितलं आहे. आता प्रभात अनुवृत्ती हे सांगतायत. अनुवृत्ती ही टीका म्हणजे भक्तिसिद्धांत ठाकूरांनी पूर्ण उपदेशामृतवर लिहिलेली टीका आहे. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या अनुवृत्ती भाषामध्ये लिहितात की मानसिक तर्कवादी किंवा शुष्क तत्वज्ञानी यांच्या ज्ञानप्राप्तीच्या अत्यधिक प्रयासाचा समावेश अत्याहारामध्ये होतो. म्हणजे या ठिकाणी प्रभुपादांनी अधिक विशेष पुरवणी म्हणून त्या ठिकाणी लावलेली आहे. विशेष पुन्हा अत्याहार सांगता. उदाहरण अत्याहारामध्ये काय काय उदाहरणं येतात, ते उदाहरणं आपल्याला नोट करायची आहेत. प्रश्न आहे तुमचा. त्यामध्ये काय येतात? मानसिक तर्कवादी, शुष्क तत्वज्ञानी आणि ज्ञानी लोक. समजलं? 3 उदाहरणं. श्रीमद भागवतानुसार दार्शनिक चिंतकांचा कृष्ण भावना रहित शुष्क तत्वज्ञानावर पुस्तके लिहिण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे निरर्थक आहे. म्हणजे काही लोक आहेत, भागवत सोडून इतर काही ग्रंथ लिहितात, निरर्थकपणे ते कार्य करतात. मोठमोठे ग्रंथ लिहितात, पुस्तकं लिहितात,
आणि भगवंताचं गुणगान करत नाही, भागवताचा उल्लेख करत नाही, म्हणजे ते निरर्थक आहेत. आर्थिक विकासावर अनेक पुस्तके लिहिण्याच्या प्रयत्नाचाही अत्यारामध्ये समावेश आहे. अत्यार म्हणजे काय? आर्थिक विकासावर पुस्तकं लिहिणं, निरर्थक पुस्तकं लिहिणं. त्याचप्रमाणे ज्यांना कृष्ण भावनेमध्ये आस्था नाही, ज्यांना वैज्ञानिक ज्ञानाच्या अथवा आर्थिक लाभाच्या रूपामध्येच अधिकाधिक भौतिक गोष्टीचा केवळ संग्रह करण्यामध्ये स्वारस्य आहे, त्या सर्वांचा समावेश अत्याहाराच्या क्षेत्रामध्ये होतो. हा पूर्ण परिच्छेद आहे. त्यातलं आपल्याला निवडक लिहून ठेवायचं आहे. आपलं उत्तर आहे. समजलं? पुढे भावी पिढ्यांकरता अधिकाधिक धनसंचय करण्यासाठीच कर्मीजन काबाड कष्ट करतात. कारण त्यांना आपल्या भावी स्थितीची कल्पना नसते. आपल्या नातवंडांकरता अधिकाधिक धनसंपदा मिळवण्यातच रस असणाऱ्या अशा मूर्ख व्यक्तींना पुढील जन्मी आपली काय स्थिती असेल याची सुद्धा जाणीव नसते. लोक कधी काय म्हणतात, माझ्या नातवासाठी करतो मी, मुलासाठी करतो, पंतूसाठी करतो, जंतूसाठी करतो, पण तरी तो व्यक्ती आपल्याला घरात ठेवेल का नाही, काही गॅरंटी आहे का? नाही. तर आपण समजून घ्यायचं आहे, की आपण आधी स्वतःचा जन्म सार्थक करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या महत्त्वाची समजून घेणं, महत्त्वाचा उपयोग घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवतो. पण ती पिढी आपल्याला सांभाळेल का नाही? ती पिढी समजा जर वाईट मार्गाला लागली तर काय करणार आपण? कारण हिरण्यकशिपूच्या घरी पण प्रल्हाद महाराज जन्माला आले आणि चांगल्या माणसाच्या घरी पण वाईट मुलं जन्माला येतात. वाईटच्या घरी चांगले येतात. आपल्याला माहिती काही नाही. नशिबात जे असेल ते आपल्याला मिळेल. म्हणून आपलं कर्तव्य करणं आपण गरजेचं आहे. असं म्हणू शकत नाही माझा मुलगा वाईट काय निघाला, हा काय वाईट निघाला, आमचा परिवार वगैरे नातवंडासाठी आपण सांभाळून ठेवलेले आहेत. कधी-कधी अति जर पैसा असेल तर काय करतात व्यक्ती लोक, नातवंड लोक ते फक्त आयत्या वेळात नागोबा म्हणून काय करतात, फक्त वाईट मार्गाला लागतात. आजोबांची प्रॉपर्टी आहे, पणजोबाची प्रॉपर्टी आहे, मग काय करतात, वाईट मार्गाला लागा. व्यसनामध्ये करतात, इकडे जाणं, तिकडे जाणं. कारण कष्ट केले नसतात ना. त्याने कष्टाने कमवलं आहे, तो खर्च करताना विचार करतो. म्हणून आपण हे सांगून घ्यायचं, मोठमोठे राजकारणी लोक आहेत, मोठमोठे लोक आहेत, व्यापारी, त्यांची मुलं अशी वाईट मार्गाला लागतात. फार क्वचितच आहेत, जे चांगल्या कामाचा उपयोग करतात. जे पुण्यकर्म वगैरे त्यांचं असेल, चांगलं कर्म मागच्या जन्माचं वगैरे पुण्य असेल, तेच लोक भक्तिमय करायला लागलेले आहेत, तेच लोक. म्हणून आपण असा विचार करायचा नाही, माझ्या नातवाचं काय होईल, माझ्या पंतूचं काय होईल. आता याचं उदाहरण बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. काय उदाहरण दिलेलं आहे, की अशी घटना आहे. एकदा एका कर्मी व्यक्तीने, एकदा बघा उदाहरण दिलेलं आहे. एकदा कर्मी व्यक्तीने आपल्या पुत्र पौत्रांकरता अमाप संपत्ती साठवली. हा बघा उदाहरण देतात प्रभुपाद. उपमा हे उदाहरण देऊन समजावून सांगतायत. परंतु नंतर त्याने पूर्वजन्मी आपल्या मुलाकरता जी इमारत बांधली होती, त्या इमारतीच्या जवळच असलेल्या एका चांभाराच्या घरात त्याला आपल्या पूर्व कर्मानुसार जन्म प्राप्त झाला. जन्म कुठे घेतला? एका चांभाराच्या घरी घेतला. पुढे असे घडले की जेव्हा हा चांभार आपल्या पूर्वजन्मातील घरी आला आणि त्याला भगवंतांनी काहीतरी बुद्धी दिली. काही लोकांना आठवतं आपला पूर्वजन्म कुठे आहे, काय आहे वगैरे. आणि तो आपल्या घरी आला, जे त्याने मोठं काही बांधलं होतं, तेव्हा त्याच्या पूर्वजन्मातील पुत्र पौत्रांनी त्याला जोड्याने मारलं. म्हणजे मागच्या जन्माचे जे नातू वगैरे होते, पंतू होते, त्यांनी त्याला जोड्याने मारलं. म्हणजे त्यांना म्हणे की तू कशाला, आमचे वडील तर दुसरे आहेत, तू थोडीच आहे. तो म्हणे अरे मी सर्व केलंय, त्याने असं केलं होतं वगैरे. पण नाही असं केलं. मग जोपर्यंत कर्मी आणि ज्ञानी व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये असं दाखवित नाही, तोपर्यंत सतत निष्फळ कार्य करण्यातच आपलं जीवन व्यर्थ घालत. म्हणून भक्ती मार्गाला लागणं, त्याचा उपयोग भक्तीसाठी करणं आवश्यक आहे. आता भक्ती म्हणजे नेमकं काय, त्याच्या ठिकाणी सांगतील पुढे, ते पुढे वर्णन येईल. ते पुढच्या उत्साह निश्चय त्याच्यामध्ये आहे, ते त्याच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम, त्यामध्ये ते येईल. तर भक्ती मार्गाला लागणं आवश्यक आहे. आपलं जी काही वस्तू असेल, तर आपण असं म्हणत नाही की आपण घर बांधायचं नाही, साधं राहायचं नाही. आपण बांधा, पण याचा उपयोग देवासाठी करा. सत्संगासाठी, प्रवचनासाठी, नाम जपासाठी सर्वांना आवश्यक आहे. ह्याचा मागचा उद्देश आहे. जे काही आपण खातो आहे, देवाला अर्पण करा. जे काही कार्य करतोय, जुन्या काळी बघा, तुम्हाला सांगतो, समोर गावचे लोक पण आहेत. जुन्या काळी लोक काय करायचे, शेतातलं धान्य आलं पहिल्यांदा, जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतला काय होतं, पूजा करतात लोक. पहिलं धान्य देवाला आणि पूजा करतो शेतामध्ये आपण. ते धान्याची पूजा करतात, देवाला दाखवतात, मसुबाला म्हणा, खंडोबाला म्हणा, देवीला आहे गावाच्या, पहिलं धान्य तिथे दिलं जातं, दाखवलं जातं. तशा प्रकारे ही पद्धत आधीपासून होती. म्हणून जे काही असेल कार्य करतो आपण, ते भगवंतांना अर्पण करून आपलं पुढचं जीवन घालवायचंय. नाहीतर काय होईल, सर्व निष्फळ आणि व्यर्थ होईल. पुढे जाऊया.
आता प्रश्न काल एका भक्तांनी विचारला होता, चौथं आणि पाचवं म्हणजे नेमकं काय? पाचवं जे आहे त्या ठिकाणी प्रभुपादांनी चौथं म्हणजे नियमाग्रह त्याचा अर्थ काय आहे? नियमाग्रहाचा अर्थ काय बघा, भाषांतरामध्ये दिलेला आहे. आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे केवळ नावापुरते पालन. या दुसरं सांगितलं आहे किंवा शास्त्रातील विधिविधानांचे उल्लंघन करून स्वतंत्र लहरीप्रमाणे आचरण करणं. म्हणजे बघा, अग्रह आणि आग्रह दोन शब्द आहेत. तर अग्रह म्हणजे काय आणि आग्रह म्हणजे काय? जसं आपण एखाद्या व्यक्तीला आग्रह करतो, जेवणाला या, तुम्ही आमच्या घरी आलंच पाहिजे, आणि आग्रह करतो की नाही आपण? आग्रह जेवणाचा आग्रह करतो, कोणी मंदिराचा आग्रह करतो. तशा प्रकारे आग्रह त्वरित लाभासाठी शास्त्रसंमत विधिविधानांचा उपयुक्ततावादींप्रमाणेच स्वीकार करणे यालाच नियमाग्रह असे म्हणतात. बघा, दोन शब्द आहे पण महत्वपूर्ण आहे, आपण नोट करून घ्या. विधिविधानांचा उपयोग म्हणजे स्वीकार करणं याला नियम आग्रह म्हणतात. म्हणजे आग्रह करतो ते एखाद्याने आग्रहाचं निमंत्रण आहे, आमच्या घरी आग्रहाने आलं पाहिजे, त्याला आग्रह म्हटलं काय? नियमाग्रह. तो आग्रह म्हणजे चांगला आहे, आपण ते स्वीकार करतो. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी असणाऱ्या शास्त्रातील विधिविधानाची उपेक्षा करणं, उपेक्षा म्हणजे टाळणं, त्याला नियम अग्रह म्हणतात. आग्रह म्हणजे स्वीकार आणि अग्रह म्हणजे स्वीकार करण्यात अपयश म्हणजे टाळणं. म्हणजे नियमाचं पालन करणं म्हणजे आग्रह आणि नियमांचं उल्लंघन करणं म्हणजे अग्रह. तर आपल्याला नियमाग्रह व्हायचे आहे, नियम अग्रह व्हायचं नाही, उल्लंघन करायचं नाही, नियमाचं पालन करायचं आहे. जे काही शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आपल्या आपल्या नियमानुसार, स्त्रियांनी स्त्रियांच्या नियमाने, पुरुषांनी पुरुषांच्या नियमाने, गावाच्या गावकरी गावगावाच्या नियमाने, सरपंचाने सरपंचाच्या नियमाने, आपापल्या नियमाने आपण राहायचं आहे. जसं काल सांगितलं मी, आपल्या भक्तिशास्त्रीच्या नियमात भक्तांनी राहणं आवश्यक आहे. कायद्यात असाल तर फायद्यात असाल, नाहीतर नको त्या धंद्यात असाल आणि वांद्यात असाल. तर आपण कायद्यात राहणं फार आवश्यक आहे, नियमाचं पालन करणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. तो आपण एक एक ओळ घेतो आहोत, कारण प्रभुपादांनी काय दिलं आहे, काय समजून सांगलंय, त्याचा मागचा उद्देश तो आहे. पुढे या दोन्ही शब्दांची नियम या शब्दाशी संधी साधल्याने नियमाग्रह हा शब्द उत्पन्न होतो. म्हणजे शब्द एकच आहे, त्याचे दोन अर्थ होतात, नियम अग्रह आणि नियम आग्रह. याप्रमाणे विशिष्ट शब्द संधी केल्यास नियमाग्रह होतो. बरोबर आहे. या शब्दाच्या दोन अर्थाचा बोध होतो. ज्यांना कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य आहे त्यांनी आर्थिक विकासाकरता नियमाचा स्वीकार करण्यात उत्सुक असू नये. ज्यांना कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य आहे त्यांनी आर्थिक म्हणजे फार आर्थिकचा पण विचार करायचा नाही की मला फारच पैसा मिळाला पाहिजे. कारण पैसा मिळवून काय करणार माणूस? काय करणार आहेत? भूक लागली तर पैसा खाऊ का आपण? 100ची गड्डी खाऊन पोट भरेल का? नाही. मग त्याला काय करावं लागतं? दुसऱ्याला द्यावं लागेल आणि ते आणल्यानंतरच्या बदल्यामध्ये आपल्याला धान्य घ्यावं लागतं. म्हणजे त्या गड्डीने पोट भरणार नाही. खायला काय लागतं आपल्याला? जमिनीत जे उगवलेलं तेच लागतं ना. अन्नधान्यच लागेल, पैशाने पोट भरणार नाही. किंवा मोबाईल खायचं म्हटलं तर मला भूक लागली आता, पोट भरेल मोबाईलने? नाही. तर खायला अन्नच लागतं. म्हणजे भगवंताने जे निर्माण केलंय तेच आपल्याला लागतं. म्हणून या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात आर्थिक जास्त विकासाच्या नादी पण लागायचं एकदमच नको. थोडंसं आपलं पोट भरलं तेवढं पुरेसं आहे. तरी आध्यात्मिक प्रगती करता त्यांनी श्रद्धेने शास्त्रसंमत विधिविधानाचे पालन केलं पाहिजे. आणि 4 नियमाचं पालन. कोणते 4 नियम आहेत? अवैध श्रीसंग, मांसाहार, जुगार, मादक द्रव्यांचे सेवन या गोष्टी टाळून त्यांनी कठोरपणे नियमाचं पालन केलं पाहिजे. म्हणजेच आपण मांसाहार, मांस वगैरे शक्यतो टाळलं पाहिजे, जसं जमेल तशा प्रकारे. नंतर नशापान. नशामध्ये काय काय येतं? कालच्या श्लोकात पाहिलं आपण. काय आहे नशामध्ये? जीवेसाठी भरपूर गोष्टी नाही. थांब आता बघूया, 5 नंबर तुम्हाला सांगतो मी. नशेमध्ये या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यामध्ये काय काय आहेत? तंबाखू, गुटखा, मारिजुआना, भांग, अफू, मदिरा, कॉफी या सर्व गोष्टी चहा बिया नशेमध्ये आहेत. 5 नंबर ते तुम्ही बघा, पाठीमागे श्लोकाची चर्चा केलेली आहे. आणि अवैध स्त्रीसंग, लग्ना व्यतिरिक्त काहीतरी संग नको. मांसाहार ते पण म्हटलं गेलं. जुगार वगैरे खेळायचं नाही. जुगार पण त्याने काय होतं? नुकसान होतं. कौरवांनी काय केलं? जुगार खेळूनच वाटलं झालं की नाही सगळं.
त्यांनी पत्नीला पण दाववरती लावलं, म्हणजे जुगार खेळला एक प्रकारे. पण झालं काय, त्यांना मग त्रास भोगावा लागला, संकट त्यांना, मोठं संकट त्यांना सामना करावा लागला. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. वैष्णवांची निंदा करणाऱ्या मायावाद्यांचा संघही मनुष्याने टाळला पाहिजे. म्हणजे प्रजल्प. प्रजल्प कोणामध्ये होतो? प्रजल्प म्हणजे विनाकारण बडबड, कोणाची निंदा पण करायची नाही. निंदा केली तर होतं काय, मग जो व्यक्ती निंदा करतो त्याच्या सोबत राहिला आपण, तर आपल्या कानी अद्वैताची वाणी नको माझ्या कानी, त्याहून बहिरा बराच नाही. की आपण नको त्या भानगडीमध्ये पडायचं नाही. कोणी भगवंताच्या विरुद्ध बोललं, त्या गोष्टी ऐकायच्या नाही. भौतिक सुखाची कामना असणाऱ्या मुक्तिकामी लोकांचे निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुक्तिकामी साधकांचे आणि अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धिकामी लोकांचे वर्गीकरण हे अत्याहारीमध्येच करण्यात येते. अशा लोकांचा संग करणे मुळीच इष्ट नाही. आता बघा, कोणत्या लोकांचा संग करायचा नाही, त्या 3 लोकांचा संग आपण करायचा नाही, त्याला अत्याहार उदाहरण दिले गेले आहे. मागच्या वेळेस पण पाहिलं, हे पण उत्तर यामध्ये येतं. तुम्ही विचारपूर्वक उत्तर लिहायचं आहे. कोणते 3 आहेत? भुक्तिकामी, मुक्तिकामी आणि सिद्धिकामी. हे 3 उदाहरणं दिलेले आहेत. मागचे पण 3 उदाहरणं आहेत. ते आपण विचार करून ठरवा. योग्य ते उत्तर दिलं गेलं पाहिजे. आपण नंतर तुम्हाला कळवू. पुढे अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करून मनाचा विस्तार करण्याची कामना, निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची कामना किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे संपत्ती प्राप्त करणे, या सर्वांचा समावेश लौल्यामध्ये होतो. आता लौल्य म्हणजे लोभ. अति लोभ घेणं करणं पण चांगलं नाही. लौल्यम. अशा भौतिक लाभांकरता किंवा तथाकथित आध्यात्मिक प्रगती करता केलेले सर्व प्रयत्न हे कृष्ण भावनेच्या मार्गातील अडथळेच आहेत. हे सर्व म्हणजे काय आहे? स्पीड ब्रेकर आहे. ज्या स्पीडने आपण वेगाने चाललेलो आहोत, वेगम आहे ना, वेग आहे, जीवा उदर उपस्थ, हे वेग काय करतात, आपला जो वेग आहे तो कमी करतात. भक्ती मार्गाला वेग जो कमी होतो, ज्या मार्गाला, हे जे काय मध्ये अडथळे आहेत, तर आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे. अशापासून आपण सावधान राहायचं. लौल्यम म्हणजे फार मला प्राप्त झालं पाहिजे, केलं पाहिजे, एकदम प्रयत्न करणं, त्याला लोभ. अतिलोभ पण चांगला नाही. तर अतिलोभ माणसाला सुखाने राहू देत नाही. आता समजा उदाहरण तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याला पण एक उदाहरण सांगतो. जर समजा आता कोणाकडे फारच पैसा असेल, तर व्यक्ती तो पण व्यक्ती बेचैन असतो. का? कुठे ठेवू? कुठे ठेवू? कोणत्या बँकेत टाकू? या बँकेत टाकला तर काय? त्या बँकेत टाकला तर टॅक्स पडेल, हे पडेल, ते पडेल. अशा प्रकारे तो व्यक्ती पण बेचैन असतो. आणि काही-काही व्यक्ती बघा, राजकारणी लोकं, त्यांनी भरपूर बँकेत खातं उघडलेलं असतं. मग कुठल्या बँकेत पैसा त्याला माहीत पण नसतं. मग ते मेल्यानंतर लोक काय करतात, असं पाहिलं उदाहरण मी, एक राजकारणी नेता जेव्हा मेला, म्हणजे शरीर त्याने सोडलं होतं, तर त्याच्या घरच्यांनी त्याचा अंगठा कापून घेऊन गेले होते. कुठे? वकिलाने सांगितलं अंगठा द्यायचा. अंगठा कापून, विचार करा, एक मोठा नेता आहे, मी सांगत नाही त्याचं, तुम्हाला कल्पना असेल, काही भक्तांना माहिती असेल, की त्या नेत्याचा, मोठ्या नेत्याचा, जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, त्याचं बोट कापून घरचे लोक त्या वकिलाकडे घेऊन त्याचे अंगठे मारले. विचार करा. आणि असा हात झाकून टाकला लगेच. म्हणजे लोक तेवढं पण पाहत नाही, लोभासाठी. कारण त्याची प्रॉपर्टी कुठे होती त्यांनाच माहित नाही. ते नंतर समजू लागलं, त्या एकाने, मग त्याने सांगितलं, याने सांगितलं, कुठे-कुठे आहेत. तशा प्रकारे हा लोभ आहे. लोक आपलं पाहत नाही, की आपले वडील आहेत, त्याचं बोट कापतोय आपण. आपले पती त्याचं बोट कापतोय. आपले आजोबा त्याचं बोट कापतोय. लोक विचार करत नाही लोभासाठी. अशा प्रकारे लोक काही पाहत नाही. लोभ आहे ना. लोभामध्ये काय होतं? कामांध, क्रोधांध. तर लोभामध्ये व्यक्ती आंधळे होतात. त्याला दिसत नाही कोण आहे. पुढे आता पहा, अत्याहाराबद्दल काही उदाहरणं पुन्हा येतील. थोडंसं आपण वेगात जाऊया. थोडं मोठं आहे. अत्याहाराच्या बाबतीत सांगायचं तर श्रील रूप गोस्वामींनी दिलेल्या उपदेशांची उपेक्षा करणे हेच भांडवलवादी. आता या ठिकाणी प्रभुपाद भांडवलवादी, साम्यवादी यांच्या मध्ये चाललेल्या युद्धाचं कारण आहे. तर बघा, आजकाल जे आपण समाजामध्ये तुम्ही पाहताय, युद्ध वगैरे चालू आहे. हे कशामुळे चालू आहे? अत्याहार. जास्त मला पाहिजे, माझा याच्यावर राज्य करतो, मी राज्य करतो या देशावर, हा देश माझं ऐकलं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे, याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. विस्तारवाद. त्याला विस्तारवाद. मी हा भाग घेतोय, भारताचा भाग, मी त्याचा भाग घेतो. त्या विस्तारवादामुळे सर्व हे भांडवलवादी आणि साम्यवादी. म्हणजे कोण? साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट, म्हणजे चायना. भांडवलवादी म्हणजे युरोप. युद्ध कुठे चालू आहेत? युरोपामध्ये पण युद्ध चालू आहे आणि चायनामध्ये पण युद्ध चालू आहे. विस्तारवाद आणि तो भोगवाद, असे लोक आहेत. बघा, स्पष्ट आहे. जसे म्हणजे प्रभुपादांचं प्रत्येक तात्पर्य हे कुठे लागू होतं, आपण याचा उपयोग, शिकवण काय शिकवण घ्यायची, की या भांडवलवादी म्हणजे पैसा गुंतवला, युरोपवाल्या लोकांनी पैसा गुंतवला युक्रेनमध्ये, बाकी देशांमध्ये. त्यामुळे त्या लोकांना वाटतं, की यांनी हमला केला, मग त्यांचं पण नुकसान होत आहे.
आणि मग पुढे साम्यवादी, सर्व समान असलं पाहिजे म्हणून त्यांनी नियंत्रण केलंय मग चीन लोकांचे भावना. साम्यवाद त्या ठिकाणी भरपूर आहे. पण भारतामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे लोक चांगल्या प्रकारे राहत आहेत. राजेशाही पण एक प्रकार चांगलं मानलं गेलं आहे, पण मग राजेशाही, लोकशाही, शिवाजी महाराज वगैरे इतर राजांनी ते राजेशाही करून लोकांना टिकवून ठेवलेलं आहे, धर्माचं पालन केलेलं आहे. नाहीतर मग धर्म नष्ट झाला असता. म्हणून ते युद्ध का चालू आहे? यामुळेच विस्तारवाद आणि भोगवाद पुढे, आणि ते अत्याहारामुळे सर्व भांडणं चालू आहेत. मग यांच्या वैभवाचा हेवा वाटतो, मग दुर्दैवाने संपत्तीचं मग वितरण कसं करायचं, मग साम्यवादीमुळे या ठिकाणी प्रभुपादांनी समजून सांगितलं आहे. तेव्हा या समस्येचा मुळीच उलगडा होत नाही. या दोन विचार पद्धतींना विरुद्ध असणारी कृष्ण भावनेची पद्धती प्रतिपादन करते की अखिल संपत्ती श्रीकृष्णाची आहे. सब भूमी गोपाल की जय कन्हैया लाल की. ईशावास्यम इदम सर्वम यत किंचा जगत्याम जगत. सर्व भूमी कोणाची आहे? ईशावास्यम इदम सर्व. हे सर्व भगवंता देवाचं आहे ना सगळं. आपलं काय आहे? काय आपण आणलं? काय आणलं का आपण? माती आपण घेऊन आलं का जन्मापासून? नाही. लोखंड आणला का आपण? नाही. सर्व इथंच. खाली हात आहे ते खाली हात जाणार. आपण काही आणलं नाही. म्हणून हे आपण समजून घ्यायचं की कृष्ण भावना, भगवंत एकच, एकल ईश्वर कृष्ण भगवंत आहे, त्यांच्या कृपेने सर्व मिळालेलं आहे. हे ज्याला समजलं, पुढे स्पष्ट बघा, पुढचं फार महत्वपूर्ण आहे. अखिल संपत्ती श्रीकृष्णाची आहे आणि म्हणून ती संपत्ती जोपर्यंत श्रीकृष्णांच्या व्यवस्थापनाखाली येत नाही तोपर्यंत मानवी समाजाच्या आर्थिक समस्याचे समाधान होऊ शकत नाही. म्हणजे समाधान कशामध्ये आहे हे या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलंय. तर कोणी तुम्हाला विचारलं समाजामध्ये समाधान नाही, मग काय उत्तर देणार? उपदेशामृत. समाधान कशामध्ये आहे? भगवंतांच्या व्यवस्थापनाखाली तुम्ही ते कार्य चालू ठेवा, समाधान प्राप्त होईल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. म्हणजे भगवंताने जसं दिलंय तसं राहायचं. तसं काल पूर्वीने कोणी प्रश्न विचारला, समजा पत्नी रागवली, पती रागावला, समाधान राहायचं. कारण आपण भारतीय लोक आहोत, लगेच सोडू शकत नाही. तलाक 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 असं आपल्याकडे चालत नाही. काय आपल्याकडे चालतं? लग्न केलं तर ते दोन्ही चाक आयुष्यभर ते सोबत राहावं लागतं. आता सासूबाईशी किती जरी सासूबाई समजा भांडकुदळ असली तर ते सोबत राहावं लागेल ना. सुनबाई किती जरी भांडकुदळ असली तरी तिच्यासोबत राहावं लागतं. पती काही जरी बोलले, भारतीय संस्कृती बघा, पत्नीने पतीला किंवा पतीने पत्नीला मारलं तरी ती पत्नी काय म्हणते? माझ्या पतीने मारलंय मला. तर कोणी व्यक्ती आवरायला गेला तर काय म्हणते? माझाच नवरा मारतो मला, काय फरक? तुम्हाला कशामध्ये पडताय? असं म्हणतो की नाही बऱ्याच? माझा नवरा मला मारेल किंवा मला थोडं काही करेल तरी पण त्याचा अधिकार आहे. तर अर्धांगिनी अशा प्रकारे ती पत्नी त्याला सोडत नाही आणि त्या पतीच्या बाजूला होते. म्हणजे आपली संस्कृती आहे. तर काय की भगवंताला मानतात आणि नियम शास्त्राच्या विरुद्ध जात नाही, निसर्गाच्या विरुद्ध जात नाही, नियमाच्या विरुद्ध जात नाही. म्हणून समाधान. म्हणून भारतामध्ये लोक सगळे समाधानी आहेत, गावामध्ये लोक सगळे समाधानी आहेत. शहरामध्ये किती जरी लोभ 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 घेऊन त्यांना कुठे ठेवू समजत नाही. पण लोक, आपले वारकरी लोक, दिंडीचा अनुभव सांगतो माझा, वारकरी लोक खायला कोंडा निजेला धोंडा तरी लोक समाधानी आहेत. पहा, उत्तर प्रभादेन. म्हणून समाधान, आर्थिक समस्यांचं समाधान त्यामध्येच आहे. कशामध्ये आहे? सर्व भगवंताने जे दिलेलं आहे त्याचा स्वीकार आपल्याला करणं आवश्यक आहे. पुढे प्रभादेन पुन्हा ते विषय या ठिकाणी छेडलेला आहे, साम्यवादी किंवा पुंजीवादी. कारण त्यावेळेस विदेशामध्ये साम्यवाद, पुंजीवाद, नंतर भांडवलवाद, निर्विशेषवाद, शून्यवाद या गोष्टी मोठ्या प्रमाणात असे वाद होते. वाद विवाद नको, संवाद पाहिजे. गीता काय आहे? संवाद आहे. भागवतम काय आहे? संवाद आहे. म्हणजे वादविवाद नको. त्या ठिकाणी बघा, यांच्या हातात संपत्ती सोपवल्याने कोणतीही समस्या सुटणार नाही. म्हणजे असे जे लोक आहेत, निर्विशेषवादी, शून्यवादी, साम्यवादी, पुंजीवादी किंवा भांडवलवादी, अशा लोकांच्या हाती जर सत्ता असेल तर ते शांती कधी समस्या सुटणार नाही. ते स्वार्थच, स्वतः खिशे भरायचा प्रयत्न करतात. मग समस्या सुटणार नाही. पुन्हा बघा, जर एखाद्या 100 रुपयाची नोट रस्त्यावर पडलेली असेल तर कोणी उचलून ती खिशात घालू शकतो की नाही? 100ची नोट पडली तर आपण काय करू? खिशामध्ये घालू ना, सांगणार नाही आपण. पण असा मनुष्य प्रामाणिक नाही. दुसरा मनुष्य ती नोट पडलेली पाहिल आणि ती नोट कोणाची आहे तिथेच राहू देईल. म्हणजे बाबा राहू द्या, माझी तर नाही बाबा.
कारण त्याला वाटेल की आपण दुसऱ्याच्या संपत्तीला स्पर्श करू नये. अशा मनुष्याने स्वतःच्या जरी उपयोगात धन चोरलं नसलं तरी त्याचा योग्य उपयोग कसा करावा याची त्याला जाणीव नसते. पण तिसरा मनुष्य, बघा 3 प्रकारचे मनुष्य या ठिकाणी सांगितले गेले आहे. तिसरा मनुष्य ती 100 रुपयाची नोट पाहतो, उचलतो आणि ज्या माणसाची ती नोट हरवली असेल त्याला शोधतो आणि ती नोट त्याच्याकडे सोपवितो. हा मनुष्य स्वतःच्या खर्चाकरता नोट चोरत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, रस्त्यावर पडू देत नाहीत. नोट हरवलेल्या माणसाकडे हरवलेली नोट उचलून पुन्हा सुपूर्द केल्याने सिद्ध होते की असा हा मनुष्य प्रामाणिक आणि बुद्धिमानही आहे. उदाहरण समजलं आपल्या सगळ्यांना? उपमा बघा. जर काय दिलेलं आहे, समजा रस्त्यावर नोट पडलेली असेल, तर एखादी व्यक्ती काय करतो, पटकन घेऊन खिशात टाकतो. त्याला काय म्हणतात एक प्रकारे दुसऱ्याची वस्तू बळकावणं. घेऊन घेणं. त्याला नंतर ते नोट कुठेतरी याचे 100 रुपये खर्च दुसरीकडे जातील, वाया जातील, कारण त्या दुसऱ्याची वस्तू घेतलेली आहे. दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती काय करेल, हात लावणार, नको बाबा, दुसऱ्याचं कोणातरी असेल, कशाला आपण हात लावायचा, चालला जाईल. पण ते पण योग्य नाही, कारण कोणी चोराने घेतलं तर मग कोणी दारू पेल, भांडण करेल, वाईट उपयोग करेल. पण तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती म्हणजे कोण आहे, तो भक्त एक प्रकारे राहील. पहिला म्हणजे कर्मी. कर्मी काय करेल, स्वतःचा भोग घ्यायचा प्रयत्न करेल. दुसरा काय राहिला, ज्ञानी, हात लावायचा नाही, त्याला ज्ञान आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा म्हणजे भक्त. भक्त काय करेल, शोधून काढेल, कोणाचे पडले, कोणाचे समजा तिकिटाचे पैसे असतील, कोणाने औषधाचे पैसे असतील, कोणाला आजारात डॉक्टरला द्यायचे पैसे असतील, शोधून काढेल कोणाची पडली का वगैरे. मग एखादी म्हणून 2-3 लोकांना विचारेल बाजारामध्ये, हो आज आमचे, हो मी बघतो बरं, माझी पडली, मग ठीक आहे, तू दे. तो त्याला देऊन टाकेल. तशा प्रकारे भक्त जो आहे तो प्रामाणिक आणि बुद्धिमान मानला गेला आहे. म्हणून आपण भक्त बनायचे आहे. एखादी असं उदाहरण देतो पुन्हा आपल्याला. सीता माता, रावणाने काय केलं, सीता मातेचं हरण केलं आणि उपभोग घ्यायचा प्रयत्न केला गेला, त्याचा विनाश झाला. म्हणून हनुमंताने काय केलं, गुरुप्रमाणे ती सीता मातेला पुन्हा आणून भगवंतांकडे सोपवण्याचा प्रयत्न केला. म्हणून गुरु काय करतात, वैष्णव काय करतात, पुन्हा भगवंतांची प्रॉपर्टी भगवंतांकडे आणून द्यायचा प्रयत्न करतात. जसं कोणाचा मुलगा हरवला असेल तर त्या मुलाला फक्त खाऊ घालायचं नाही, त्याला कुठे चांगल्या ठिकाणी सोडायचं नाही, त्याला काय करायचं, मुलाला काय करायचं, हरवला मुलगा असेल तर आई वडिलांकडे न्यायचं. बरोबर, शाबास. आई वडिलांकडे न्यायचं सर्वात मोठं काम ते. आई वडील त्याला खाऊ घालतील ना, तर ते महत्वाचं आहे. उदाहरण समजलं? 2 उदाहरणं आपण चर्चा केलेली आहे. पुढे भांडवलवाद्याकडून साम्यवाद्याकडे संपत्तीचे केवळ हस्तांतरण होतं. हे लोक काय करतात, एकमेकाला पैसे देतात, पण समाधान लोकांचं करत नाही. हे प्रभुपादांनी फार चांगल्या प्रकारे सांगितले. आणि समस्या आधुनिक असं हस्तांतरण करण्याने आधुनिक राजकारणाची समस्या सुटू शकणार नाही. कारण असं निदर्शनास आलं आहे की, म्हणजे प्रभुपादांचा अनुभव, जेव्हा एखाद्या साम्यवाद्याला संपत्ती मिळते तेव्हा तो संपत्तीचा विनियोग स्वतःच्या इंद्रियतृप्त्याकरता करतो. स्वतःचं बघतो आपण, आपल्या देशाचं बघू, पण दुसऱ्या देशाचं काय, दुसऱ्या देशामध्ये खायला काय नाही. तिथे काय म्हटलं बघा, आपण पाहिलं असेल तर 2000 रुपये लिटर पेट्रोल आहे. तुम्हाला कल्पना असेल 700 रुपये लिटर दूध आहे. तो चहा पेल का? तो व्यक्ती ते दूध पाहूनच पोट भरेल त्याचं. 700 रुपये लिटर दूध कोण घेणार आहे? तशा प्रकारे बघतो आपण की मग आपण फक्त आपला विचार नाही करायचा, म्हणजे स्वार्थ नको आपला, तर दुसऱ्यासाठी मदत करणं ती पण एक भावना आहे. म्हणजे इंद्रतृप्ती. मग साम्यवादी लोक आणि हे भांडवलवादी लोक. भांडवलवादी लोक साम्यवाद्याला पैसा देईल आणि साम्यवादी लोक स्वतःच खिसा भरतो. श्रीकृष्ण, सर्व संपत्ती ही अखिल जगातील संपत्ती कृष्णाची आहे. प्रत्येक जीवाला, मग तो मनुष्य असो किंवा पशु असो, आपल्या उपजीविकेकरता परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकार तर आहे, पण मनुष्य आपल्या उपजीविकेकरता आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करतो. मग तो भांडवलवादी असो किंवा साम्यवादी असो, तो चोरच आहे आणि म्हणून तो प्रकृतीच्या नियमानुसार दंडनीय आहे. आणि भगवंतांची वस्तू घेतली तर त्याला आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे. नाही धन्यवाद दिलं, त्यांचे उपकार नाही मानले, त्याची पूजा अर्चना नाही केली, तर एक प्रकारे चोरच मानलं जाईल. मग देवाने आपल्याला काय दिलेलं आहे? हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, सूर्यप्रकाश दिलेला आहे, सर्व दिलं आहे. त्याचा धन्यवाद द्यायचं. मग कसं धन्यवाद द्यायचं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांचा धन्यवाद द्यायचं अशा प्रकारे, त्याचं गुणगान करून. आता पुढे, जागतिक संपत्तीचा उपयोग सर्व जीवांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आता सर्व जीवांच्या म्हणजे फक्त भारतीयांसाठी नाही, विदेशातील लोकांना सुद्धा मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे.
आपल्या गावाचंच आपण पाहायचं नाही, आपल्या घरचं पाहायचं नाही, तर आपण आपल्या घरची शांती झाली तर लोकांना आपण मदत करणं हे आवश्यक आहे. म्हणजे प्रचार कार्य करणं. कारण ही प्रकृती मातेची योजना आहे. प्रत्येकाला परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा लोक योग्य रीतीने परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याची कला शिकतील, तेव्हा ते एक दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाहीत. आणि मगच आदर्श समाजाची स्थापना होऊ शकते. अशा आध्यात्मिक समाजाच्या मूलभूत सिद्धांताचा श्री ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्रात उल्लेख केला आहे. म्हणजेच आपण आपलंच पोट भरायचं पाहायचं नाही. समजा एखादी व्यक्ती खालून भक्त असेल, तर त्याने इतरांना प्रसाद वाटणं, दुसऱ्याला पण मदत करणं गरजेचं आहे. समजा उदाहरण सांगतो, आपल्याकडे गावाकडे किंवा आपल्या घरी आपण बघतो. समजा आपल्या घरीच आपण पंचपक्वान्न बनवलं आहेत आणि समोरच्या एखाद्या घरामध्ये जर काही दुर्घटना घडली, त्यांच्या घरी त्याने स्वयंपाक नाही केला, तर आपण काय करतो? पंचपक्वान्न जाईल का आपल्याला? जेवण जाईल का? नाही जात. कारण समोरच्या घरी दुःख घटना घडलेली आहे. तर आपण नाही खाऊ शकत. ही आपल्या मनातील भावना असते. याला म्हणतात संस्कृती, संस्कार आणि भक्ती. तर आपण व्यक्ती काय करतो? समोरच्याला थोडं द्यायचा प्रयत्न करेल आणि दुःखामध्ये सहभागी होतो. म्हणजेच दुःख सांगितल्याने कमी होतं आणि सुख दिल्याने वाढतं. जसं आपण सोबत बसलो 4-5 जण, तर जेवण मोठं जाईल ना, पोटभर जातं. एकटं-एकटं बसलं जात नाही. म्हणून ही आपली संस्कृती आहे. आपण थोडं इतरांना मदत करणं आवश्यक आहे. तेव्हा आदर्श समाज स्थापना होईल. नाहीतर समाजामध्ये हे अतिक्रमण, अत्याहार, स्वतःचा विचार करणं, याच्यामुळे स्वार्थामुळे काय होईल? आपणही सुखी राहणार नाही, समोरचाही सुखी राहणार नाही. दोन्ही जण दुःखी राहतील. यासाठी काय म्हटलं गेलं आहे? ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीता माग्रदा कस्य विद्धनम्. हा श्लोक महत्वाचा आहे. काय म्हटलं? या ब्रह्मांडातील, बघा आपण तेव्हा चर्चा करू ईशोपनिषदमध्ये, महत्वपूर्ण श्लोक आहे. हा श्लोक ज्याला समजला तो व्यक्तीला ईशोपनिषदचं सार समजेल. काय म्हटलं आहे? या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू परमेश्वराच्या मालकीची आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. कोणाच्या मालकीची आहे? कोणाच्या मालकीची आहे? परमेश्वराच्या मालकीची. आणि कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? त्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या व आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून त्याने त्याचा स्वीकार करू नये. दुसऱ्याची गोष्टी आपण घ्यायची नाही. दुसऱ्याची संपत्ती घ्यायची नाही, दुसऱ्याचं काय करायचं नाही, दुसऱ्याचं श्रेय आपण घ्यायचं नाही, त्यांना ते त्यांना देणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी ज्याला हे समजलं की भगवंत तेन त्यक्तेन भुंजिता, आपण समजून घ्यायचं की याचा भोग करणार आहे तो समोरचा ज्याचा आहे त्याला अर्पण करायचं, किंवा भगवंतच आहे मूळ मालक. आता कोण आहे या सर्व जमिनीचा मालक? कोण आहे? आपण तर असू काही काळापुरते. 7-12 वरती आपलं नाव असतं. पण 7-12 जेव्हा आपले 12 वाजतात, म्हणजे आपण जेव्हा शरीर सोडतो, तेव्हा आपली 13वी केली जाते. मग 7-12 कामाचा पडेल का? नाही. 13वीला 7-12 कामाचा पडत नाही. लगेच घरचे म्हणतात नाव बदलवा, नाव बदलवा. 7-12चे 7-12 वाजतात आणि 13वीला ते आपल्याला सर्व काही नष्ट होतं. नवीन नाव येतं. पाट्यावर पाट्या बदलतात थोडक्यात एक भक्त म्हटले होते. पण आपण त्या नादी लागायचं म्हणून आपलं आपलं कर्तव्य करणं आवश्यक आहे. भगवंतांचं समजून घ्यायचं आपण. कृष्ण भावनेत भक्ताला चांगले माहित असते की, आता आपल्याला हे चांगलं माहिती असलं पाहिजे या गोष्टी, म्हणून आपण चर्चा करतोय. चांगलं माहित असलं पाहिजे हां. एकमेकाच्या जीवनावर किंवा अधिकारावर अतिक्रमण करावे न लागता सर्व जीवांच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्याची संपूर्ण व्यवस्था करून भगवंतांनी या भौतिक विश्वाची निर्मिती केली आहे. या परिपूर्ण व्यवस्थेमुळे प्रत्येकाला त्याच्या वास्तविक गरजानुसार योग्य संपत्तीचा वाटा प्राप्त होतो. अशा रीतीने साधी राहणी, उच्च विचारसरणी. प्रत्येक श्लोकामध्ये प्रभुपादांनी हे वाक्य वापरलेलं आहे. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. साधी राहणी, उच्च विचारसरणी. साधं राहायचं आणि विचार उच्च ठेवायचा. ऊंचे लोग, ऊंची पसंद, गौराचंद, कृष्णचंद, निताईचंद. तर आपण उच्च विचार करायचा आपल्याला. उच्च भक्त लोक. भक्तांनी काय विचार करायचा आहे मग? गौराचंद है ना, दुसरे चंद नको. कृष्णचंद, रामचंद, निताईचंद. तर आपण हे समजून घेणं आवश्यक आहे. या तत्वानुसार शांततेने राहता येईल आपल्याला. दुर्दैवाने परमेश्वराच्या योजनेवर विश्वास नसणारे लोक, उच्चतर आध्यात्मिकाची इच्छा नसणारे भौतिकवादी लोक, बाकी लोक भांडवलवादी, भोगवादी असे लोक आहेत, हे इतर बांधवांचं शोषण करण्याच्या सामर्थ्यामुळे उठून दिसतात. असे काही लोक आहेत ते काय करतात? इतर लोकांचं शोषण करतात.
आणि शोषण केल्यावर मग लगेच ते लोकांचा नंतर भविष्यामध्ये घडा भरतोच. म्हणून आपण समजून घ्यायचं आहे, शेवटी परमेश्वराच्या नियंत्रणाखाली सगळं आहे. म्हणजे ते एक दिवस लेखाजोखा होतो. दूध का दूध, पाणी का पाणी. म्हणून आपण समजून घ्यायचं, नियंत्रण करणारा व्यक्ती भगवंत आहेत. मग अतिहार, अतिप्रयास, अतिप्रजल्प या गोष्टी कामात पडणार नाही. आणि लौल्यम कितीतरी लोभ केला तरी. पुन्हा प्रभा सांगतात, रूप गोस्वामींनी सांगितल्याप्रमाणे अत्याहार हा मूलभूत दोषांचा मानव समाजाने त्याग केला पाहिजे. नंतर भांडवलवादी, साम्यवादी त्याच्यामुळे शत्रुत्व नष्ट होईल. कृष्ण भावनाभरित आंदोलनाने वैज्ञानिकरित्या प्रदान केलेल्या आध्यात्मिक ज्ञान आणि त्याच्या आचरणाद्वारे अशा शुद्ध चेतनेची जागृती होते. आणि मग भक्तीमुळे काय होतं? चेतनेमध्ये जागृती होते. भक्ती करणं. आता भक्ती करणं म्हणजे नेमकं काय? ते गुण कसे प्राप्त करायचे ते पुढच्या श्लोकामध्ये येईल. आणि त्याचा बघा थोडक्यात शेवटचं महत्वाचं या ठिकाणी सार सांगितलं गेलं आहे. हे शेवटचा पॅराग्राफ. संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदू शकेल अशा आध्यात्मिक समाजाची निर्मिती या कृष्ण भावनाभावित आंदोलनाद्वारे होऊ शकते. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने आपली भावना शुद्ध केली पाहिजे आणि या कृष्ण भावनाभावित आंदोलनाचा पूर्ण अंतःकरणाने आश्रय घेऊन भक्तिमय सेवेला बाधक, काय म्हटलंय? भक्तिमय सेवेसाठीच्या बाधक गोष्टी आहेत असे असणाऱ्या उपयुक्त वर सांगितलेल्या 6 दोषापासून आपली मुक्तता केली पाहिजे. 6 दोष कोणते आहेत मग? अत्या आहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यश्च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. हे 6 दोष आहेत. यातनं मुक्त होणं आवश्यक आहे. यातनं मुक्त झालं तर आपल्याला काय होईल? आपण जीवन शुद्ध होईल. म्हणजे अति खाणं, अति गोळा करणं, अति प्रयास करणं, जास्त पण एकदम कष्ट केले तर माणसाला समजा तब्येत खराब झाली, मग कोणासाठी कमावलं? कोणासाठी कमावलं? समजा आपण कमवून साठवून ठेवलं आणि आपल्याला जर तब्येत घरात ठेवलं अनाथ आश्रममध्ये, काय फायदा मग? काही उपयोग आहे का? याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हा. आणि शेवटचा दिवस जर कडू होतोय, मग आपण कशाला मग एवढं हातापायी केलेली आहेत, एवढं कबाड कष्ट केलेले आहेत. म्हणून आपण समजून घेणं आवश्यक आहे. हे घरच्यांनाही समजून सांगायचं आहे, इतरांनाही सांगायचं आहे की त्या गोष्टी याचा मूळ मालक भगवंतच आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी बरोबर आपला 1 तास झालेला आहे. श्लोक नंबर 3 आपण सुरू करू. करण्यापूर्वी कोणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. काही प्रश्न असेल तर तुम्हाला 2 मिनिट वेळ देऊ आपण, नाहीतर पुढे जाऊया. चालेल? पुढे जायचं आहे. एखादी प्रश्न घेऊ, कुठला पण असेल तर विचारा आपण. काही प्रश्न कोणाचा आहे का? काही प्रश्न नाही कोणाचा? आपण तसेच बसा. मी स्क्रीनशॉट काढतो, आपली हजेरी घेतो. हा आहेत 4-5 प्रश्न आहेत. 1 मिनिट आधी स्क्रीनशॉट काढतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. एक प्रश्न आहे. 1 मिनिट माझा थोडं नेटवर्क का. सुशीला रुक्मिणी माताजी. हा माताजी 1 मिनिट विचारा. 1 मिनिट नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 1 मिनिट 4-5 प्रश्न आहेत, मी घेतो जरा. नेटवर्क मध्ये काय गडबड होते. तर विचारा सुशीला रुक्मिणी माताजी. सॉरी, पुन्हा एकदा अनम्यूट करा. पुन्हा क्लिक झाला. येस, बोला. प्रभूजी, आता तुम्ही 6 दोष सांगितले ना, ते आत्याचे एक वेळा रिपीट कराल का? म्हणजे 6 दोष जे तुम्ही सांगितले, गाईमध्ये मी लिहिले ना, अत्याहार सेकंड, आपला श्लोक आहे माताजी. 6 सांगितले. हो, श्लोकच आहे पूर्ण. ते श्लोक आपला आजचा. ओके, म्हणजे श्लोकच लिहायचा आहे. श्लोकच आहे का तो? हो, श्लोकच आहे. माझ्याकडे मराठी बुक नाही माझ्याकडे. मी ऑर्डर दिलंय, आलं नाही अजून. इथे तेलुगू बुक आहेत सर्व. माझ्याकडे जे हिंदी होतं ते मी एका डिवोटीला दिलं होतं.
आणि ग्रुपमध्ये पाठवलेले का प्रो माताजींनी चांगल्या प्रकारे. तुम्हाला पुन्हा मी PDF पाठवतो. ठीक आहे. हरे कृष्ण. साधो श्लोकच आहे. ठीक आहे, माताजींना समजलं. पुढे पुढचा प्रश्न. एक मिनिट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. विष्णू सेविका माताजी विचारा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपल्याला श्लोक पाठांतर करावयाचा आहे. तर तुम्ही म्हणाला होतात की पहिले 3 श्लोक पाठ केले तर अतिउत्तम. पण ह्या दुसरा आणि तिसरा जो श्लोक आहे त्याचा अनुवाद खूप मोठा आहे. मग आपण तो एवढा मोठा करणं की तो थोडासा छोटा करून पाठांतर करणं योग्य? माताजी कसं, आता श्लोक जे आपल्याला 3 श्लोक, कोणतेही 3 श्लोक पाठ करायचे आहेत. पहिले 3 केले तर उत्तम. कारण काय, पहिले 3 श्लोक प्रवचनासाठी, इतरांना सांगण्यासाठी आणि महत्वपूर्ण आहेत. त्यात सर्व सार दिलेलं आहे. कारण 4था श्लोक आहे, 5वा श्लोक थोडासा कठीण आहे पाठांतरासाठी. आणि जसं आहे तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. म्हणून तर त्याला 5 मार्क आहेत एका श्लोकाला. श्लोकाला 2, भाषांतराला 3, अशा प्रकारचे मार्क आहेत. समजलं? मग नाही तर 4था 5वा श्लोक आपण पाठ करू शकता. आहे आपल्याला वेळ भरपूर त्यासाठी. एक वर्ष वेळ आहे, काही प्रॉब्लेम. पुढे षडभुज गौरांग प्रभू. श्यामला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. अत्याहारा संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तर बरीचशी उदाहरणं दिली आहेत. म्हणजे खाण्यापासून लिहिण्यापर्यंत, पैशापर्यंत. नक्की कसं काय अत्याहाराचं उत्तर लिहायचं? कारण बरीच उदाहरणं आली. त्यामध्ये मुख्यत्व करून 3 उदाहरणं म्हणजे दिलेले आहे. मागाशी आपण चर्चा केली त्या ठिकाणी. कर्मी नाही, एक मिनिट. समोर आपण पाहिलं, मगाशीच पाहिलं आपण अत्याहार एकच. मगाशी आपण चर्चा केलेली आहे. अत्याहाराबद्दल 3 उदाहरणं दिले होते. भुक्तिकामी, मुक्तिकामी आणि सिद्धिकामी हे 3 उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले आहेत. खास करून 3 उदाहरणाचा उल्लेख असला पाहिजे. बाकीची उदाहरणं पण आहेत, ते आपल्याला समजण्यासाठी. चालेल माताजी? ठीक आहे. पुढे दिगंबर प्रभू, द्रोणाचार्य प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. हा बोलू तर, ऐकू ते आवाज. प्रभूजी, एक प्रश्न होता. मला शाळेत मुलांनी एक प्रश्न विचारलेला होता. तो विचारू का मी? विचारा बरं. आता मुलांनी असा प्रश्न विचारला होता, देव आहे तर कसं सिद्ध करायचं? कारण मी विज्ञान शिकवतो, तर मुलांना देव आहे कसं सांगू मी आता? त्यांना श्लोक सांगा, ईशावास्यमिदं सर्व ओम पूर्णमदं पूर्ण. अच्छा. ठीक आहे. आता तुम्हाला याचं उत्तर नंतर देऊ, कारण हा विषयाचा वेगळा होतो गुरुजी. थोडं सविस्तर उत्तर देतो तुम्हाला मी, चालेल, मुलांसाठी चालेल. कशा प्रकारे ठीक आहे. बोलायचं. चालेल. ठीक आहे, चालेल. कारण थोडस ते मोठं उत्तर आहे. सीता भक्ती माताजी बोला. अनम्यूट करून विचारा. हा, हरे कृष्ण. प्रभूजी, आता ज्या माताजींनी विचारलं ना अत्याहाराचे उदाहरण, तोच माझा प्रश्न होता की 2-4 उदाहरण दिलेले आहेत याच्यामध्ये. मग जो श्रील रूप गोस्वामींनी सांगितलेला अत्याहार, मूलभूत दोषांचा मानव समाजाने त्याग केल्यास मनुष्य, पशु, भांडवलवादी, साम्यवादी इत्यादींमध्ये असलेले शत्रुत्व नष्ट होईल. तर हेच उत्तर लिहिलं तरी चालेल ना? नाही, मुख्य उत्तर तर आपलं जसं आहे तसं लिहायचं. म्हणजे भुक्तिकामी, मुक्तिकामी, सिद्धिकामी. ते शोधून काढा बघा कुठे येते. हा चालेल. हरे कृष्णा. पुढचा प्रश्न इस्कॉन पंढरपूर, अनम्यूट करून विचारा. अनुपम गोविंदरू. हा, हरे कृष्ण प्रभूजी. तर माझा प्रश्न असा होता की जर 4था दोष सांगितलेला की आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे केवळ नावापुरते पालन करणे किंवा शास्त्रातील विधिविधानांचे उल्लंघन करून स्वतंत्र अथवा लहरी आचरण. तर बऱ्याच वेळा आपल्याकडून पण आपण नियम पालन करू शकत नाही तेवढं कठोरतेने. तर आपण कसं दृढ होऊ शकतो आध्यात्मिक जे नियम आहेत? तर थोडक्यात धन्यवाद प्रभूजी, चांगला विषय तुम्ही बोलला की कधी कधी लहरीप्रमाणे आपण कार्य करतो. तर त्यासाठी लहरीप्रमाणे कार्य केलं
तर ते सहजिया भावना होऊ शकते एक वेळेस, किंवा अपराध होण्याचे चान्सेस आहे, संधी आहे, होऊ शकतात. म्हणून आपण शक्यतो त्यासाठीच अनुगत्य म्हणा, काउन्सलर म्हणा, एखाद्या वरिष्ठ भक्ताला विचारून कार्य केलेलं कधी पण चांगलं आहे. म्हणून कोणाच्या अधीन असणं हे पण एक भाग्याची गोष्ट आहे. थोडक्यात एक सांगतो आम्ही तुम्हाला की असं म्हटलं गेलंय भक्तीमध्ये आपल्या वरती जर 100 लोक आहेत तर आपण भाग्यशाली आहोत, आपल्याला विचारणारे वगैरे. आणि बाहेरच्या जगामध्ये उलटा नियम आहे, आपल्या हाताखाली 100 लोक आहेत तर तुम्ही मोठे, तेव्हा भाग्यशाली मानलं जातं. समजलं उत्तर? की समजा म्हणजे उदाहरण बघा, मला पण तेव्हा आवडलं होतं म्हणून पुन्हा मी सांगितलं आपल्याला सांगतोय की आपल्या भक्तीमध्ये आपण जर 100 लोकांची सेवा करतो आहे, दास आहोत, तर आपण भाग्यशाली आहोत. पण बाहेरच्या जगात उलट आहे, आपली सेवा जर 100 लोक करत असतील तर आपल्याला भाग्यशाली लोक मानतात. म्हणून गर्व से कहो हम असं लोक बाहेर म्हणतात. आपलं काय आहे? त्रिनादपी सुनिचेन, नम्र होणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण शक्यतो लहरी खातर कार्य करणं चांगलं नाहीये. ते एक प्रकारे काय होईल? अग्रह होईल. आपल्याला अग्रह नको, आग्रह. गुरूंच्या प्रेमाचा आग्रह, गुरूंचा ना आपल्या वैष्णवांचा आग्रह असतो, तुम्ही जप करा, तुम्ही 4 नियमाचं पालन करा, तुम्ही ऐका, श्रवण करा. तर ते आग्रह आहे, स्वीकार करायचा आहे. आग्रह नको की त्याचं उल्लंघन करायचंय, किंवा कधी कधी फारच कट्टरपणा, तसं पण नको. चालेल, धन्यवाद प्रभूजी. पुढे आता संत कृपा प्रभू. अनम्यूट करून विचारा. संत कृपा प्रभू, कोल्हापूर. हरे कृष्णा, बोला प्रभूजी. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम. ठीक आहे, लागत प्रभूंचा नेटवर्क नसतंय. शुभदा लक्ष्मी माताजी, बोला. हरे कृष्णा, वेळ होतोय. भांडवलवाद्यांचं उदाहरण द्यायचं का? पण तुम्ही सांगितलं की हे जे 3 आहेत, मुक्तिकामी आणि सिद्धिकामी, पण इथे हे पण दिले, प्रजल्पामध्ये पण हे उदाहरण येतात ना. हो, पण ते अत्याहाराचे पण दिलेले आहेत. दोन्ही हे झाले त्याच्यामध्ये मिक्स. मात्र पण या ठिकाणी कसं आहे, खास करून प्रजल्पामध्ये तर आहेत, पण भुक्तिकामीचा प्रजल्पामध्ये एवढा संबंध येत नाही, बोलण्याबद्दल येतं ते. भुक्ती म्हणजे हा भोग साठी प्राप्त करतो. इथे पहा, भुक्तिकामीचा अर्थ काय आहे? भौतिक गोष्टीसाठी पुस्तकं लिहिणं किंवा आर्थिक विकास करणं, ते भुक्तिकामी आहे, असं व्याख्या केलेली आहे. मुक्तिकामी म्हणजे काय? तत्वज्ञ, ज्ञान आधी प्राप्त करायचं, म्हणजे लोभ आहे ना, तसं लोभ साठी पण येईल उदाहरण, तसं नाही, पण उत्तर स्पेक्युलेटर म्हणजे अति जास्त प्रयास करणं, ते पण मुक्तिकामी. आणि सिद्धिकामी म्हणजे इच्छा, योग, सिद्धी पाहिजे काहीतरी, असे उदाहरण आपण अपेक्षा आहे. आणि असं विचारायचं आणखी की हा श्लोक सुद्धा निबंधासाठी येऊ शकतो का? हो, तुम्हाला मी ते निबंध पाठवेल, जरा उद्यापर्यंत मला येऊन जाईल निबंध. कारण निबंध जे आहेत तिन्ही भाषांमध्ये केलेले आहेत, पण मला त्यातलं फक्त मराठीमध्ये काढून PDF करून तुम्हाला पाठवायचं आहे, म्हणून मी थोडं थांबलेलो आहे. उद्या तुम्हाला निबंध मिळतील, उद्या संध्याकाळी म्हणा किंवा परवा सकाळपर्यंत भेटतील. चालेल. हरे कृष्ण. पुढचा ब्रह्मकुमार प्रभू, नंतर भजन रस प्रभू. ब्रह्मकुमार प्रभू. यस प्रभू, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. मोठ्याने. हरि बोल. हा, बस. प्रभूजी, जसं आता जे आपण तात्पर्य पाहिलं, आजच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्लोक आहे, ईशावास्यम इदम सर्व. तर हा जो श्लोक आहे, तर या श्लोकाचा जे अर्थ आहे की हे सर्व वस्तू भगवंतांच्या मालकीच्या आहेत. पण कधी कधी असा प्रसंग येतो की हे सर्व भक्तांमध्ये ठीक आहे, माहित आहे, पण बाहेरच्या लोक, आपण कधी प्रचारक या नात्यानं जेव्हा आपण लोकांना सांगतो, तेव्हा लोकांना ते पटत नाही की ह्या सर्व वस्तू देवाच्या कशा आहेत, भगवंतांच्या कशा आहेत. तर त्यांना आपण कशा पद्धतीनं सांगू शकतो की ह्या सर्व वस्तू भगवंतांच्या मालकीच्या आहेत? छान प्रभू, मस्त प्रश्न आहे. तर बघा, लोकांना समजून सांगण्यासाठी आपल्याला त्यांना सांगावं लागेल की कोणीतरी श्रेष्ठ आहे, ईश आहे. म्हणजे आपण सांगायचं नाही कृष्णच आहे किंवा रामच आहे. काही लोक रामाला मानत नाही, कृष्णाला मानत नाही, पण कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे हे लोक मानतात. किंवा सबका मालिक एक आहे, तो मालिक कोण आहे ते लोकांना माहिती. कृष्ण आहे, एकलेश्वर कृष्ण, सब
माम एकम शरणम व्रज, असं लोकांना माहित नव्हतं. सबका मालिक एक आहे, कोण आहे, पण ते लोकांना असतात. आणि कमीत कमी त्याला सांगा निसर्ग, नेचर, त्याला लोक मानतात. आता खास करून पावसाळ्यामध्ये काही लोक आम्हाला विचारत होते, पाऊस महाराज, पाऊस कधी थांबेल? म्हटलं त्याची इच्छा असेल तर थांबेल, असं मला एकाने विचारलं. आता मी काय सांगू, म्हटलं पाऊस त्याची इच्छा असेल थांबेल म्हटलं. तर तशा प्रकारे भगवंताच्या इच्छेनुसार कार्य होतं हे त्याला लोक मानतात, निसर्गाला मानतात. त्याला निसर्ग सांगायचा. किंवा आपण काही आणलं का या जगामध्ये? काही आणलं नाही. तसं 5 पंचमहाभूत, अग्नी किंवा पृथ्वी, जे काही आहेत मातीमध्ये मिळेल, माती म्हणजे पृथ्वी. नंतर जल, पाणी आपण बनवलं का? नाही, पावसामुळे आलंय. म्हणजे हे आपण शेवटी जे पाणी, नंतर जल, अग्नी, आकाश, वायू, या गोष्टी त्याला सांगायच्या. अग्नी आहे म्हणा, की आपलं काही नाही, सर्व हे पंचमहाभूतापासून आलेलं आहे. पण पंचमहाभूत कोणाचे आहेत? निसर्गाचे आहेत. पण निसर्ग कोणाचा आहे? लॉर्ड्स नेचर, भगवंतांचा निसर्ग. निसर्ग मालक नाहीये, निसर्ग कोणाचे तरी आहे, मग ते भगवंतांचे आहेत. मग त्याचा हळूहळू करत त्याला स्टेप बाय स्टेप सांगावं लागेल. जसं हा जो कुर्ता हा कोणाचा आहे? त्या कंपनीने समजा बनवला असेल, मग ते धागे कोणी शेतकऱ्याने बनवले असतील, पण घातला मी, आता माझा आहे. तशा प्रकारे असं हे एक एक आपल्याला त्याला समजून सांगावं लागेल. तशा प्रकारे आपण मूळ मालकाकडे जाऊ शकतो. चालेल. आता शेवटचा प्रश्न किंवा अजून 1-2 प्रश्न घेऊ, मग पुढे जाऊया. भजन रहस्य प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हॅलो. हा प्रभूजी, मला एक विचारायचं होतं. आता म्हणजे 4थ्या नियमामध्ये नियमाग्रह म्हटलंय. त्यात अग्रह आणि आग्रह हे 2 विषय, म्हणजे एकीकडे असं की कट्टर नियमांचे पालन करायचं, आणि एकीकडे असं की एकदम सैल पण सोडून द्यायचं, की लहरी आचरण करायचं. तर हिच्यावर जर थोडे उदाहरणं जर भेटतील, की कट्टर आचरण कशाला म्हणतात आणि लहरी आचरण कशाला, तर ते थोडस क्लिअर होऊन जाईल. म्हणजे मला हाच मला हरे थोडं बोलायचं दंडवत होतं, प्रणाम. कारण चॅट बॉक्स मध्ये पण विचारलं आहे. नियम अग्रह आणि आग्रह. आग्रह म्हणजे थोडक्यात लिहा, आग्रहाचं आमंत्रण आहे, ते स्वीकारावं लागेल ना आपल्याला. आग्रहाचे आमंत्रण अगत्य येण्यास करावे, म्हणजे आग्रह आहे. आणि कोणी जर घरी जाऊन आपल्या पत्रिका देतो आहे, आपल्याला येऊन पुन्हा पुन्हा बोलवते, मग आपण आग्रहाचं आमंत्रण स्वीकार केलं पाहिजे, थोडक्यात समजण्यासाठी. हा बघा. आणि अग्रह म्हणजे काय? एकतर ते अतिपालन किंवा मग उल्लंघन करणं. जसं आपण काल पण चर्चा केली, समजा एखादी व्यक्ती फार मोठ्या राजस्थानमध्ये कुठेतरी गेला, वाळवंटामध्ये गेला, त्याला खायला काही मिळालं नाही, पण त्याने जगणं महत्वाचं आहे ना. मग त्याने समजा तिथं मांस त्याला खावं लागेल, नाईलाजाने, कारण जगणं महत्वाचं आहे. पण आपले आचार्य काय म्हणतात, भक्तिदास ठाकूर, ईट मीट बट प्रीच. मांस खा पण प्रचार करा. म्हणजे असं काही रोजच खायचं नाहीये, तर जिवंत राहणं महत्वाचं आहे, प्रचार करणं महत्वाचं, या मागचा उद्देश आहे. बाबा तिथे काय, तिथे अग्र म्हणजे नाही मी एकदम शाकाहारी, मी काय खाणार नाही. जरी जगणं महत्वाचं आहे, जगण्यासाठी गरजेचं आहे. तसं जुन्या काळीचे नियम होते, पुण्यामध्ये वगैरे नियम पालन करायचे, कोणाची सावली पडू देत नव्हते, त्यांनी पाण्याला शिवलं, ते आमच्या घराजवळ आले, ते आले, असे नियम जुन्या काळी होते. ते नियम म्हणजे अग्रह, अति कट्टर. तसं अति कट्टरतावाद, त्याला म्हणतात एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्ट लोकांचाही विनाश होतो. आता इस्कॉन एवढं का टिकलेलं आहे? इस्कॉन हे ऍडजस्टमेंट करतं नियमामध्ये. तसं पाहिलं तर 6 समुद्र पार नको, भगवंतांना पिझ्झा वगैरे नको, त्यांना चायनीज वस्तू नको, पण आपल्या इस्कॉन मध्ये आपण काय करतो, भगवंतांना पिझ्झा पण दाखवतो, केक पण दाखवतो, पास्ता पण दाखवतो. तर का? तसं पाहिलं तर भारतीय वस्तू देणं आवश्यक आहे, पण असं काही काही त्यामध्ये संप्रदाय ते लुप्त पावलेत कट्टरतावादीमुळे. पण प्रभुपादांनी काय केलं? सर्वे विधी निषेध सुय एता एव किंकर स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातुचित. भगवंतांचं स्मरण करणं, कीर्तन करणं हा मुख्य उद्देश. या बाबतीत कट्टर असलं पाहिजे. आपण नाव सोडायचं नाही, भक्ती सोडायची नाही, बाकी गोष्टी ऍडजस्टमेंट करता येतील. आणि हे प्रभुपादांनी आपल्या इस्कॉन मध्ये केलेले आहेत. म्हणून आपण कट्टरतावाद पण फार नको, कारण एक्स्ट्रीमिस्ट लोक पण टिकत नाही जास्त वेळ, मोडेल पण वाकणार नाही, आणि तो मोडला जातो. मग काहीतरी घटनेमध्ये कुठेतरी अडकतो नियमामध्ये, अशा लोकांना लीडर म्हणता येत नाही. लीडर म्हणजे काय म्हटलं जाईल, त्याला ऍडजस्टमेंट, काही लोकांना घेणं, त्याला म्हणतात लोकांशी मिळून मिसळून, ऑल अकोमोडेटिव्ह, सर्वांना घेऊन चालणं. प्रभुपादांनी बघा, आता स्त्रियांकडे संन्यासांनी भेटायचं नसतं, हा नियम आहे, वैदिक नियम. पण प्रभुपादांनी त्या विदेशी माताजी लोकांना साड्या कशा घालवायच्या ते शिकवलं. तेवढंच नाही, भारतामधून प्रभुपादजी साडी घेऊन गेले त्यांच्या ट्रंक मध्ये. कोणी जर त्यांची ट्रंक पाहिली, बॅग पाहिली, बॅग मध्ये साड्या, संन्यासी, कारण तिथे साड्या नव्हत्या, त्या स्त्रियांना साड्या घालून प्रभुपाद स्वतः घेऊन जायचे.
त्यासाठी घेऊन त्यांना शिकवलं, त्यांना सांगितलं स्वयंपाक कसा करायचा, त्यांना शिकवलंय. आता ते एक्सपर्ट किती कुशल लोक आहेत. म्हणून आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करणं आवश्यक आहे, पण कसं करायचं त्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे. तसं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, मला आठवलं म्हणून. आपण आपल्या चुकांसाठी उत्तम वकील बनतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी उत्तम जज बनतो. म्हणजे दुसऱ्याची गोष्ट असली की लगेच निर्णय देतो, असं झालंच पाहिजे. आणि आपलं असलं की वकील, नाही नाही हे असं तसं प्रभूजी चालतं हो, भक्तीमध्ये चलता है, चालतं प्रभूजी, चालतं प्रभूजी नाही. त्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे, कुठे नियम तोडायचा, कुठे नियम पाळायचा. ते मग शास्त्र त्याला संमत असणं, ज्ञानी असणं, अधिकार असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला अधिकारच नाही तर तुम्ही नियम तोडू शकत नाही. पण अधिकार असेल तर लगेच तो, चला कुपन नाही का तुमच्याकडे, चला आमचा नातेवाईक आहे, हा डोनर आहे मोठा, चांगला भक्त आहे, त्याला घेतलं जाईल. पण तो अधिकारी असेल तर. समजलं प्रभूजी? ओके. म्हणून आपण नियम आग्रह, समजलं, आग्रह केला तर चालेल. गुरूंचा आग्रह आहे, काउन्सिलरचा आग्रह आहे, पण आग्रह नको, अति उल्लंघन, अतिपणा नको. म्हणून आपण हा झाला सर, हा झाला प्रभूजी लहरी. कपटपणावर, पण लहरी. लहरीपणा म्हणजे लहरी. लहर कशी असते, थांबत नाही, कोणाचं ऐकत नाही, एका मागून एक. तसं आपण काही व्यक्ती कोणाचं ऐकतच नाही, कितीतरी सांगा तरी पालथ्या घड्यावर पाणी. असे लोक पण जास्त वेळ भक्ती प्रभावी राहू शकत नाही भक्तीमध्ये. त्यांना एकदम भक्ती सोडूनच देतील, नाहीतर काही करणारच नाही, नाहीतर राम राम लांब लांब. ते राम राम म्हणणार नाही, लांब लांब राहतील. म्हणून आपण आग्रह नको, कुठल्याही गोष्टीचा अति नको. आपण समजून समजून कार्य एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करणं चांगलं आहे कुठलीही गोष्ट. म्हणून काउन्सिलर असणं, अनुगत्य असणं मी यासाठी का सांगतो आहे, बऱ्याचदा आपण काय चुकतोय आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं माय वे इज हायवे, पण तो हायवे मग नंतर काम करत नाही. ठीक आहे, धन्यवाद. शेवटचे घेऊया 2 प्रश्न बरं. ठीक आहे, आता लास्ट चंद्रपूर भावग्राही प्रभूजी, अनम्यूट करून विचारा. नंतर एक संत कृपा प्रभू, नंतर शेवट संपूया. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आम्ही दोघेही जॉईन झालो, पण आमचं हिंदीमध्ये पेपर देण्याचा विचार आहे, कारण की हिला मराठी जमत नाही. समजतं ना? पण मला मराठी जमत आहे, पण नाही समजायला थोडं त्रास होते हिला. पण आता जसं इथे जे क्लासेस होतील, मी थोडं हिला घरी घेऊन घेईल, म्हणजे जेवढं जमेल तेवढं. तर आपण आपल्याकडे जे PDF प्रभूजी मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये असतील तर ते थोडं पाठवण्याची कृपा करा. बस हो, तेवढंच. किंवा हिंदीमध्ये परीक्षा देऊ शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम. हा, ठीक आहे प्रभू. खूप खूप धन्यवाद. चालेल, पण माझं मराठी थोडंसं वेगवान आहे, फास्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. चालेल, ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. धन्यवाद भागवरे प्रभू. नंतर मला मेसेज करा वाटलंच तर. पुढे जायचं, पढेंगे आगे बढ़ेंगे. तर पुढचा श्लोक मला वाटतं सर्वांना समजला असेल. अति आहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंग, लवल्य. चालेल. आता 3रा श्लोक समजायला सगळ्यांना प्रयत्न करा. पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 3. उत्साह निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात. उत्साह निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात. संग त्यागात सतो वृत्ते षड्विर्भक्ती प्रसिद्धती. संग त्यागात सतो वृत्ते षड्विर्भक्ती प्रसिद्धती. तिथं विनश्यती होता, इथं प्रसिद्धती आहे. म्हणजे ह्या गोष्टी गुण आहे. ते पहिले 2 जे श्लोक होते ते टाळायचे होते, आता हे पाळायचे आहेत. हे गुण आहे. क्षय गुण दोष, क्षय वेग दमी, क्षय दोष शोधी, क्षय गुण देहदासे. आपल्या आचार्याने सांगितलं आहे, काय म्हटलंय बघा. क्षय वेग दमी, 6 वेगांचं दमन करायचंय, त्याला कमी करायचं आहे वेगांना. हळूहळू स्पीड ब्रेकर लावून, स्पीड ब्रेकरवरती म्हणा, क्लचवर पाय दाबून हळूहळू करायचं आहे 6 वेगांना. क्षय वेग दमी, क्षय दोष शोधी. आणि आपण अतिहार कुठे कुठे करतोय, प्रयास कुठे कुठे विनाकारण करतोय, ते शोधून काढायचे. क्षय दोष शोधी, शोधायचे आहेत. आणि 3रं आता काय आहे, क्षय गुण देहदासे, या दासाला 6 गुण प्रदान करा. हे आमची प्रसिद्धती, म्हणजे भक्ती वाढण्यासाठी 6 गुणांची आवश्यकता आहे. तात्पर्य, शुद्ध भक्तिमय सेवा करण्यास अनुकूल असणारी 6 तत्वे पुढील प्रमाणे आहेत. भाषांतर काय म्हटलं आहे, भक्तीसाठी अनुकूल आहे. पहिले 2 श्लोक आहे प्रतिकूल, वर्जनम.
अनुकूलस्य संकल्प हे करायचं आहे. काय करायचं आपल्याला? सेवा करण्यास अनुकूल असणारी 6 तत्व याचं पालन करायचं आहे. उत्साही असणं. उत्साही असणं आवश्यक आहे. काही जण पेंगतायत, डोळे बंद करतायत. तर जे डोळे बंद करतायत त्यांनी मोठ्याने म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळेजण म्हणतायत. मी फक्त डोळे बंद करणाऱ्यांना म्हटलं होतं. हा, तर ठीक आहे, उत्साह पाहिजे. उत्साह असणं आवश्यक आहे. जसं आम्ही उत्साहाने बोलतो आहे, तुम्ही उत्साहाने ऐका. उत्साह असणं, निश्चयी असणं, निश्चय करायचा की पूर्ण कोर्स करेलच मी. हिंदी असो का इंग्लिश असो का मराठी असो, श्लोक कठीण असो का मोठं तात्पर्य असो, मी तरी करणारच. निश्चय असला पाहिजे. दृढ विश्वासाने प्रयत्न करायचे आहेत. तिसरं, धैर्यवान असणं आणि धीरज ठेवायचा आहे, धैर्य ठेवायचं आहे. होईल, 15 महिन्यामध्ये होईल, 1.5 वर्षामध्ये होईल, पण होईल. आपण करणार आहोत. भक्तीमध्ये आपण भगवद्धामात जाणार आहोत. चौथं, नियामक तत्वानुसार कार्य करणं आणि तत्वांचं पालन. उदाहरणार्थ श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. 5वं, अभक्तांच्या संगतीचा त्याग, संग त्याग. अभक्त लोकांचा संग त्यागायचा आहे. मागे काय होतं? जनसंग, लोकांचा संग करायचा नाही. इथं काय आहे? अभक्त संग त्यागायचा आहे. पुढे 6वं, पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. निसंशय या 6 तत्वामुळे विशुद्ध भक्तिमय सेवेची पूर्ण सिद्धी निश्चित होते. आणि या 6 तत्वाचं पालन म्हणजे पूर्व आचार्यांच्या तत्त कर्म प्रवर्तनात, हे ज्या गोष्टी आहेत याचं पालन आपल्याला करायचं आहे. हे जर आपण केलं, हे गुण आहेत, हे जर आपण आत्मसात केलं तर आपली भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया, पूर्ण सिद्धी प्राप्त करूया. साधना से सिद्धी, सेवा से सिद्धी. पण आपण हळूहळू जायचंय, एकदम घाई पण करायचं नाही. आजच उत्साह, आजच निश्चय, आजच धैर्य, आजच संगत्याग, आजच सतत कर्म प्रवर्तनात सगळं होत नाही. एका दिवसामध्ये कुठलंही पीक येत नाही. जसं सोयाबीन किती दिवस लागतात? 3 महिने, 90 दिवस किंवा 100 दिवसामध्ये सोयाबीन येतं. आता माझ्या बाजूला भक्त लोक आहेत, त्यांनी पेरलेलं आहे सोयाबीन. एका आंब्याच्या झाडाला 12 वर्षानंतर आंबे येतात. लगेच आपण असा विचार करायचा नाही की मला उद्याच आंबे पाहिजे. सर्व गुण उद्या प्राप्त होणार नाहीत, सर्व दोष उद्या जाणार नाहीत, सर्व वेग उद्याच नियंत्रणामध्ये होणार नाहीत. हळूहळू आपल्याला पुढे जावं लागेल. पुढे तात्पर्य जायचं आपण पाहूया. भक्तिमय सेवा म्हणजे, आता कृपात बघा कसं समजून सांगताय श्लोक. भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. आता या ठिकाणी बघा, प्रभुपादांनी त्या 6 गोष्टीला स्पर्श केला नाही. जसं पुढचे आपण मागचे 2 श्लोकांचे तात्पर्य पाहिले, त्यामध्ये प्रभुपादी डायरेक्ट असं वर्णन करत नाहीये, तसं वर्णन करतात. प्रायचित्त काय आहे, शुकदेव गोस्वामींनी कसं सांगितलं, नंतर मागच्या श्लोकामध्ये पण आपण पाहिलं, दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की प्रभुपाद त्या ठिकाणी समजावून सांगतात की आपलं उद्दिष्ट काय आहे. 3 शक्ती, अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ. म्हणजे आता यावेळेस बघा प्रभुपाद पुन्हा कसं सांगतायत. भक्तिमय सेवा म्हणजे नेमकं भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य आहे. आणि हेच महत्वाचं सेवेचं अंग आहे. सेवा म्हणजे काय? प्रत्यक्ष कार्य. काहीतरी केलं पाहिजे ना, सेवा म्हणजे काहीतरी करावं लागेल. जसं आपण मी काल किंवा आपण मागे चर्चा केली आहे की समजा एखादी मुलगा शाळेतनं घरी आला, मम्मी भूक लागली, आई ग भूक लागली, भूक लागली. आई काय म्हणते, बेटा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि आई टीव्ही पाहते, क्योंकि सास भी बहू थी, किंवा एखादी सिनेमा पाहते धर्मवीर नावाचा. आणि आई म्हणते, नाही नाही बेटा, तू पण मम्मी आई भूक लागली, काहीतरी करून दे खायला. नाही बेटा, पिक्चर संपू दे किंवा माझं नाटक होते, नंतर तुला करते. मग ते प्रेम आहे का? ते स्वतःच्या इच्छेसाठी म्हणजे इंद्रियतृप्ती आहे एक प्रकारे. प्रेम म्हणता येणार नाही, कारण प्रेम म्हणजे सेवा आहे. जर समजा एखादी आई जर प्रेम असेल तर काय करेल, ती पटकन टीव्ही बंद करेल. मुलगा बेटा हा घे, लाडू घे, चिवडा घे किंवा पोहे करून दे, गरम गरम पोहे खा बेटा, तू थकून आला असेल. अशा प्रकारे त्याला म्हणता येईल प्रेम. प्रेम म्हणजे काय मग? सेवा, त्याग. तिने ती सिरियल त्याग केली, एखादी काम त्याग केलं, मुलाला सांभाळ, त्याची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे म्हणता येईल सेवा. आणि सेवा म्हणजे प्रत्यक्ष कार्य झालं पाहिजे. तशा प्रकारे आपण भगवंतावर प्रेम करतो म्हणजे काहीतरी सेवा केली पाहिजे ना. सर्वात मोठी सेवा काय आहे मग? कमीत कमी जीवा आदव, जीवाने सुरुवात होणारी म्हणजे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाम जप करणं आणि प्रसाद ग्रहण करणं ही पण एक सेवाच आहे.
जर आपल्याला काही सेवा दर्शन जमलं नाही, मंदिरात जाणं जमलं नाही, किंवा काही घटना आपण क्लासला एक दिवशी नाही आलो, तर भक्तांकडनं मार्गदर्शन घ्या, काय शिकवलं काय नाही, ती पण एक प्रकारे सेवा आहे. ती व्यक्त होते, त्याला प्रेम आहे. पुढे श्री रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये भक्तिमय सेवेची व्याख्या पुढील आणि मग त्याची व्याख्या केली प्रभातांनी. सेवा म्हणजे नेमकं कार्य, मग काय कार्य करायचं आहे ते श्लोकद्वारे स्पष्ट केलेलं आहे. हा श्लोक सुद्धा पाठांतराला आहे, ईशावासन पाठांतराला आहे, आणि हा पण आहे भक्ती रसामृत सिंधूमध्ये. काय आहेत? अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्ती म्हणजे भगवंतांना अनुकूल अशी भक्तिमय सेवा करणे होय. अशा भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूंपासून अर्थात सकाम कर्म, निर्विशेषवादी ज्ञान आणि इतर सर्व स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. अहेतुकी अप्रतिहता म्हणजे अन्य अभिलाषिता शून्य, इतर अभिलाषा, इतर काही इच्छा आहेत त्या शून्य झाल्या पाहिजे. काय काय? ज्ञान कर्म इतर. आणि मग कृष्ण, मग समजा फक्त इच्छा शून्य करायच्या नाही, रूपात काय म्हणतात मग? कृष्णानुशीलनम, आणि अनुकूल गोष्टीचा स्वीकार करायचा आहे आणि कृष्णांना अनुशीलन, त्यांच्या नियमाचं पालन करायचं आहे, त्याला उत्तम भक्ती म्हणतात. उत्तम भक्ती म्हणजे काय? आता मग पुढे प्रभुपाद समजून सांगतायत, याचं उदाहरण म्हणजे थोडं अजून स्पष्ट करून सांगा. असं समजा आपल्या मनात प्रश्न असतो की तुम्ही सेवा म्हटलेल्या आहेत, प्रत्यक्ष सेवा म्हणजे कार्य, उत्तम भक्ती काय ते पण सांगितलं आहे, पण ते नेमकं करायचं काय ते आता प्रभुपाद भागवत मधला श्लोक प्रल्हाद महाराजांनी जे सांगितलं आहेत ते श्लोकाद्वारे समजून सांगताय, म्हणजे अधिक आपल्याला स्पष्ट होईल की फक्त ह्या 9 गोष्टी ज्या आहेत त्या करणं म्हणजेच भक्ती होय. लोकांना कळत नाही भक्ती काय करायचं बाबा, नाक दाबायचं का, तोंड दाबायचं का, एका पायावर उभं राहायचं का, जंगलात जायचं का, उपाशी राहायचं, काय करायचं भक्तीमध्ये? मग भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचं अनुशीलन होय, नियमाचं पालन. आणि मग आपण यामध्ये काय करतो? मग काही कधी आपण विचलित होऊ शकतो, मग ध्यान करायचं, ध्यान पण अवघड होतं कधी कधी. मग काय म्हणतात? भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक क्रियांना केवळ रोखते इतकेच नव्हे, तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय कार्यामध्ये निमग्न करते. आणि प्रल्हाद महाराज काय म्हणतात मग? नेमकं भक्ती म्हणजे काय? या 9 गोष्टी आहेत. कोणत्या 9 गोष्टी आहेत? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. या 9 ज्या गोष्टी आहेत, भक्तिमय सेवेचे 9 विधी ज्या आहेत, ह्या विधी पुढील प्रमाणे आहेत. काय करायचं मग? याला भक्ती म्हणतात. कशाला भक्ती म्हणतात? 9 गोष्टी आहेत बघा. भगवंताचे नाम आणि यश यांचे श्रवण करणं, श्रवणम, कीर्तनम, श्रवण केल्यावर काय होईल? मग तो कीर्तन करेल, भगवंतांच्या यशाचं कीर्तन करणं. आणि तिसरं, मग कीर्तन केल्यावर काय होईल? स्मरण होईल ना, काय ते आठवेल ना, कोणाचं कीर्तन केलं? अरे रामाचं कीर्तन केलं, कृष्णाचं कीर्तन केलं, मध्ये स्मरण होईल. राम म्हणजे काय? धनुष्यबाण. कृष्ण म्हणजे काय? बासरी. स्मरण है ना, स्मरण होईल लगेच. स्मरण झालं पाहिजे कोणाच्या नावाचा जप करतोय. महात्मा गांधी म्हटलं की लगेच आठवेल ना, स्मरण होईल ना तुम्हाला. मोदीजी म्हटलं की लगेच. तशा प्रकारे आपल्याला स्मरण, त्याचं कोणाचं कीर्तन करतो आहे, कोणाचं श्रवण केलेलं त्याचं स्मरण होणं आवश्यक आहे. स्मरण आणि भगवंतांच्या मग चरणाची सेवा करणं, पाद सेवन. काय म्हटलं या ठिकाणी? पाद सेवन म्हणजे जाऊन चरण कमलाची सेवा, भगवंत चरण कमलाची सेवा करणं, किंवा आपल्या पायाने ते पदयात्रा करणं, परिक्रमा करणं, ती पण पाद सेवनम आहे. पुढे भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा करणं. पुढे मग अर्चनम, अर्चना करायची आहे. आणि भगवंतांना वंदन करणे म्हणजे प्रणाम करणं, अर्चनम, वंदनम. आणि दास्यम, भगवंतांचा दास म्हणून कार्य करणं, म्हणजे मंदिराला साफसफाई करणं, भेटणं, काहीतरी भोग करणं, पूजा अर्चना करणं, दास प्रमाणे सेवा करायची. आणि पुढे साख्यम, भगवंतांची मैत्री करणं. आता भगवंतांची मैत्री करायची किंवा भगवंतांच्या भक्ताची मैत्री करायची. एखादी माताजी असेल तिला मैत्रीप्रमाणे सेवा जन्माष्टमीमध्ये करायची, एखाद्या भक्त असेल मित्राप्रमाणे सेवा करायची, त्याला म्हणता येईल साख्यम. आणि पुढे भगवंतांना पूर्णपणे शरण जाणं. आणि शेवटी आत्मनिवेदनम. या गोष्टी केल्यानंतर व्यक्ती मग पूर्ण शरणागत. बली महाराज याचे उदाहरण पण आहे याच्यामध्ये, तुम्हाला पुढे हळू समजेलच. तर आता पाहतो आपण, दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम पहिली पायरी आहे. श्रवणम काय आहे? पहिली पायरी आहे. ऐकणं हे सर्वात महत्वाचं आहे. काय म्हटल्या ठिकाणी?
की श्रवण केलं तत् शृणू मामुपत्य तू पुनर्जन्म. म्हणजे त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलं गीतेमध्ये 7.1 जो श्लोक आहे बघा, 7वा अध्याय पहिला श्लोक, त्या ठिकाणी मय्यासक्त मनापार्थ योगम युंजन मदाश्रय. काय म्हणत्या ठिकाणी की मय्यासक्त भगवंतावर आसक्त होण्यासाठी गीतेमध्ये 7वा अध्याय पहिला श्लोक म्हटलं गेला आहे. सर्व योग झाल्यानंतर 6 अध्याय संपल्यानंतर बरोबर 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. तर मग काय कर, महात्मा तू महापार्थ, महात्मा जो व्यक्ती महात्मा आहे तो कोण आहे, तत् शृणू, जो श्रवण करतो तो मय्यासक्त मनापार्थ योगम युजन मदाश्रय, तर तो माझा आश्रय घेतो. श्रवण केल्यावर व्यक्ती भगवंताचा आश्रय घेतो. पहिली श्रवण आहे. आणि या ठिकाणी स्पष्ट म्हटलं गेलं आहे मनुष्याने अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करू नये. इतर व्यक्तीकडून श्रवण करायची काही आवश्यकता नाही, नाहीतर मग ते कानामध्ये जाऊन डोकं खराब होतं. डोकं खराब झालं तर व्यक्ती मग कोणाचं ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे बहिरा होतो का? तसं बरेच पालक आमच्याकडे येतात, बरेच प्रभूजी येतात, बरेच काही माताजी येतात, आमचे प्रभूजी ऐकत नाही, आमची मिसेस ऐकत नाही, आमचा मुलगा ऐकत नाही. म्हटलं त्याला डॉक्टरकडे घेऊन जा, बहिरा आहे का तो? कर्णयंत्र बसवा. पण ऐकत नाही म्हणजे बहिरा नाही तर तो पालन करत नाही. थोडक्यात ऐकणं म्हणजे काय? पालन करणं होय. आमचा मुलगा ऐकतच नाही, आमची मुलगी ऐकतच नाही, हा प्रभूजी ऐकतच नाही, ही माताजी ऐकतच नाही, म्हणजे पालन करत नाही म्हणजे तिने ऐकलं याचा अर्थ तिला समजलं नाही. अशा काही 6 वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. ऐकणं, समजणं, पालन करणं, परिवर्तन, प्रगती आणि प्रेम. आम्ही शिकवतो असे राधेश्यामप्रभूंनी प्रवचनात सांगितलं होतं एका. अशा पायऱ्या आहेत. ऐकणं, समजणं, पालन करणं, नंतर परिवर्तन होतं, प्रगती होते आणि प्रेम होतं. असं आपण हळूहळू प्रेमपर्यंत पोहोचतो. हे अशा पायऱ्या आहेत श्रवणाच्या वगैरे. तर आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग कुठली विधी आहे ती? वरच्या 9 विधी तर आहेच. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया. प्रभू सांगतायत की आपण असं त्या गुरूंकडे जाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्यांच्याकडून समजून घ्यायचंय. कसं समजायचं आपल्याला? प्रणिपातेन, नम्रतेद्वारे, परिप्रश्नेन, काहीतरी प्रश्न विचारला पाहिजे आणि काहीतरी सेवा केली पाहिजे. पुढे मुंडकोपनिषदमध्ये मग पुढे म्हटलंय तत्विज्ञानम, गुरुकडे जाणं आवश्यक आहे. आणि मग गुरुंची गरज काय आहे? प्रभा समजून सांगतात, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. आणि ब्रह्मांडामध्ये भटकतोय, आपण भटकतो आहे, तर मोठ्या मुश्किलीने लोकांना गुरु वगैरे एखादी भेटतो, एखादी मार्गदर्शन करणारा भेटतो. आणि मग काय, या बंदीगृहातून आपल्याला तो बाहेर काढतो, आपल्याला समजून सांगतो. आणि मग आपण ब्रह्मांडामध्ये भटकणं, आपलं जे आहे 84 लक्ष जे चक्र आहेत ते चक्र थांबतं. इथे चालू आहे सारखं भटकणं. कुत्र, मांजर, डुक्कर, हत्ती, उंट, घोडा, बैल, असं होऊन फिरायचं फक्त फिरायचं, जन्म घ्यायचा पुन्हा पुन्हा. ते आपल्याला घेता कामा नये. काय करायचं? या चक्रातून सुटायचं एकदा. सुटणार कसं? चक्र वेधण्यासाठी काहीतरी पाहिजे ना बाण. मग तो कुठला बाण आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता प्रभुपाद पुन्हा सांगतायत की जर एखादा बा मधून 33 नंबर त्याची मधली ओळ, जेव्हा एखादा जीव सद्भाग्याने शुद्ध भक्ताच्या संगती देतो आणि नम्रपणे त्याच्याकडून श्रवण करतो, तेव्हा तो भक्ती मार्गाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करतो. म्हणून श्रवण करणं आवश्यक आहे, ऐकणं आवश्यक. जो मनुष्य प्रामाणिक आहे त्यालाच अशी संधी प्रदान केली जाते. आणि ऐकण्याची संधी प्राप्त होणं म्हणजे भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. पुढे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. बघा, आजचा दिवस आपला इस्कॉन संस्थापनेचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णामृत भावनामृत संघ हा अखिल मानवी समाजाला अशी संधी प्रदान करीत आहे. जर सुदैवाने कोणी या सुसंधीचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग त्वरित उघडला जातो. ते आपले मंदिर वगैरे आहेत त्यासाठीच आहे. आपण याचा लाभ घेतला पाहिजे. श्रवण करणं, दर्शन करणं, जसं कार्य करणं त्यासाठी आवश्यक आहे असं म्हटलं या ठिकाणी स्पष्ट केलंय प्रभुपादांनी. मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वगृही. आता बघा पुन्हा हे झालं ग्राउंड तयार, म्हणजे विषय. श्रृंखला प्रभुपादांनी जोडली. चैतन्य चरितामृत, भगवद्गीता आणि भागवतम, 3 श्लोक आले. समजलं आपल्याला या ठिकाणी? बघा, थोडासा विचार करून बघा. ब्रह्मांड भ्रमिते चैतन्य चरितामृत, तद्विधी प्रणिपातेन भगवद्गीता आणि श्रवणम कीर्तनम भागवतम, 3 मोठ्या मोठ्या ग्रंथाचा संबंध प्रभुपादांनी या ठिकाणी जोडला. आणि आता
मूळ जे व्याख्या आहे श्लोकाची ती सुरू होणार आहे. कोणता श्लोक आहे? उत्साह निश्चय धैर्य. मग उत्साह काय आहे आता आपण ते सुरू करत आहोत. पुढे जाऊया. एवढं घेऊ उत्साह, मग उद्या आपला निश्चय धैर्य करूया आपण. मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वगृही किंवा भगवत धामात परत जाण्याच्या या सुसंधीचा लाभ घेतला पाहिजे. उत्साहाविना मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. भौतिक जगतातही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने उत्साही असणं आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी, व्यापारी, कलाकार किंवा इतर कोणीही असो, ज्याला आपल्या क्षेत्रात यश हवं असतं त्याने उत्साही असलंच पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्येही मनुष्याने अत्यंत उत्साही असलं पाहिजे. उत्साह म्हणजे कर्म होय, परंतु कर्म कोणासाठी? तर हे कर्म सदैव श्रीकृष्णांप्रत्येत करावे. कृष्णार्थ केलं चेष्टा. भक्तिरसामृत सिंधू. पुढे संबंध जोडला भक्तिरसामृत सिंधू. आणि काय म्हटलं मग की काय शिकायचं आपल्याला? उत्साही व्हायचं आहे. कशाप्रमाणे? एखादी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी पोरगा काय करतो? बरेच किलोमीटर चालतो की नाही? बसमध्ये बसतो, कोणी रेल्वेने जातं, 1 तास प्रवास करतो. उत्साह असतो की नाही त्याला? आणि मुलगा सकाळी, जर लहान मुलगा असेल त्याला सकाळी 7 वाजता तयारी करतो. शाळा असते 10 वाजता. का बरं तयारी करतो एवढी सकाळी सकाळी? उत्साह, जायचंय, मित्राला भेटायचंय. विद्यार्थी, व्यापारी पहाटे पहाटे काही खात पेत नाही, आंघोळ न करत दुकान सुरू करतो ना. का बरं? अर्थ, पैसा वगैरे मिळवण्यासाठी. व्यापारी उत्साह असतो की नाही? रात्री 11 वाजता दुकान बंद करतो, जेवायला वेळ नाही. काही काही व्यापारी पाहिलाय मी, तिथलेच काही फुटाणे बिटाणे शेंगा किंवा काजू खातात, जेवण करत नाही. का? उत्साह. कलाकार तर फार मोठा उत्साह दाखवतात, मोठं डान्स करणं, नाचणं, गाणे म्हणणं. एका पिक्चर बनवायला कमीत कमी 1-1.5 वर्ष लागतो, पण ते रोज असे पिक्चर आपण 3 तासामध्ये पटकन पाहतो. म्हणजे विचार करा त्यांचा उत्साह कसा आहे लोकांचा. आणि कलाकारांनी, इतर कोणी, मग बाकी लोक सगळे उत्साही असल्याशिवाय कार्य होत नाही. पुढे प्रभात या ठिकाणी सांगतात, भक्ती योगामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने जीवनातील सर्व अवस्थांमध्ये आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलं पाहिजे. असे नाही की मनुष्याने आपली कर्म सीमित किंवा मर्यादित करावीत. श्रीकृष्ण हे सर्वव्यापी आहे. श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात, त्यानुसार त्यांच्यापासून स्वतंत्र असे काही नाही. मया तदम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्व भूतानी न चाहम तेषु अवस्था. म्हणजे हे सर्व जग जे आहेत भगवंतांच्या रूपाद्वारे जगत व्यापलं गेलं आहे. सर्व जी माझ्या ठाई आहे, मी त्याच्या ठाई आहे. मनुष्याने प्रामाणिक गुरुचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे उत्साह, सेवेसाठी अनुकूल अशी कार्य केली पाहिजे. उदाहरणार्थ, आम्ही ध्वनी पुनरुच्चारक यंत्राचा डिक्टाफोनचा उपयोग करत आहोत. म्हणजे जे सेवेसाठी लागेल, लॅपटॉप असो, पंखा असो, लाईट असो, याचा उपयोग भगवंतासाठी, देवासाठी केला पाहिजे. आपल्यासाठी, स्वतःसाठी नाही. देवासाठी म्हणजे प्रचारासाठी आपण करतो आहोत. जसं तुम्ही ऑनलाईन मोबाईलमध्ये पाहता, काही जण बसले, त्याचा उपयोग करणं आवश्यक आहे. आता पुढे, भोगवादी मनुष्याचा या यंत्राचा शोध लावला होता. भोगवादी मनुष्याने त्याने भोग घेण्यासाठी शोध लावला, पण आपण याचा उपयोग व्यापार भक्तीसाठी करत आहोत. व्यापारी लोकांनी, भौतिकवादी साहित्य लिहिणाऱ्या लोकांनी या यंत्राचा लाभ घ्यावा. या यंत्राचा उपयोग भगवंतांच्या सेवेकरता झाला पाहिजे. म्हणजे प्रभुपाद सांगता बघा, शिकवण काय शिकवण देत आहे प्रभुपाद? की उपयोग सेवेसाठी झाला पाहिजे. तुम्ही मोठा मोबाईल वापरा किंवा वायफाय वापरा किंवा एखादी टेक्निक काही वापरा, कुठे वापरा, पण तुम्हाला त्यासाठी का दिलं आहेत? सेवेसाठी, भोगासाठी नाही. मग कुठले कुठे यंत्र बनवायचे आहेत, प्रभुपाद त्यासाठी ठिकाणी सांगितलं आहे की सर्व भगवंतासाठी मस्तानी सर्व भूतानी, आणि त्यालाच कृष्ण भावना समजली आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या शक्तीचा उपयोग, त्याला काय म्हणता येईल? युक्त वैराग्य. त्याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. पुढे पुढे येतं लगेच पुढच्या श्लोकामध्ये पहा, तात्पर्यात पान नंबर 35 काय म्हटलं आहे? निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. म्हणजे युक्त वैराग्य काय आहे हे प्रभुपादांनी आधी समजावून सांगितलं उदाहरणाद्वारे, की ज्या ज्या गोष्टीचा उपयोग सेवेसाठी करणं आवश्यक आहे. आणि कोणासाठी? कृष्ण संबंधे, भगवंतांच्या संबंधित. जरा टीव्ही असेल, चांगले सिरियल बघा. फोन असेल, कोणाला फोन करून बोलवा, 2 शब्द चांगले सांगा. या गोष्टी आवश्यक आहे. म्हणून भक्तिमय कर्म धैर्याने केलं पाहिजे. आता उत्साह, निश्चय आणि धैर्य. निश्चयाची व्याख्या पुढे पुन्हा येईल. त्या ठिकाणी प्रभुपाद धैर्य सांगतायत. भक्तियुक्त कर्म धैर्याने केलं पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याने अधीर होऊ नये. वास्तविकपणे या कृष्ण भावनामृताचा प्रारंभ एकट्याने करण्यात आला. म्हणजे बघा, प्रभुपादांची नम्रता,
संस्थेची स्थापना प्रभुपादांनी एकट्याने केली आहे विदेशामध्ये जाऊन. काय म्हटलं बा, इथं प्रामाणिकपणा दिसतो आपल्याला, त्यांची भावना. प्रभुपादांचं मूळ आणि मिशन, मूळ काय आहे? नम्रता आणि धैर्य. म्हणजे स्वतःचं उदाहरण प्रभुपाद सांगताय धैर्याने, की जसं एखादी व्यक्ती कुठं कष्ट करून घर उभं करतो की सर्व गोष्टी, किंवा एखादी कंपनी उभी करतो, शेती उभी करतो का, म्हणजे धैर्य असेल तरच करेल की नाही, सहज गोष्टी होत नाही, मग त्याला धैर्य. मग तसं हे संस्था पण आहे, 750 मंदिरं आपले काय म्हटलंय, एकट्या प्रभुपादाने स्थापन केलेले आहे. या कृष्ण भावनामृताचा प्रारंभ एकट्याने करण्यात आलेला आहे आणि प्रारंभिक काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे हे मूड अँड मिशन प्रभुपादांची भावना व्यक्त करतात. त्यांना काही त्रास झाला, भरपूर लोक सुरुवातीला विदेशामध्ये लोक म्हणे हे विदेशी आहे, दम मारो दम, असे लोक म्हणू लागले, काही लोक चढू लागले इस्कॉनच्या संस्थेला ना आमच्या. परंतु धैर्याने आम्ही आमची भक्तिमय सेवा चालू ठेवली. थांबलो का? नाही. थांबला तो संपला, काळ मागे लागला. थांबायचं नाही, रुकना नहीं, थकना नहीं, बस आगे चलना है. पण लोकांना हळूहळू या आंदोलनाचे महत्व समजू लागलं. म्हणजे आज संस्थेची स्थापना आहे, योगायोगाने आपलं सौभाग्य आहे, ती आपण चर्चा करत आहोत. लोकांना हळूहळू समजू लागलं आणि आता ते उत्सुकतेने आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. भक्तिमय सेवा करताना मनुष्याने अधीर होऊ नये, तर गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेवर अवलंबून राहावं. म्हणजे प्रभुपाद बघा, स्वतः गुरुच्या वैष्णवांच्या कृपेवर अवलंबून राहून त्यांनी एवढी मोठी संस्था उभारली, एवढे मंदिरं स्थापन केलेत आपल्या गल्लीमध्ये असेल, आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये. मग त्यांनी कसं यशस्वी कृष्ण भावनामृत कर्म करण्यासाठी धैर्य आणि विश्वास या दोहोंची नितांत आवश्यकता आहे. दोन गोष्टी महत्वपूर्ण आहे यशस्वी होण्यासाठी. काय? धैर्य आणि विश्वास, श्रद्धा असली पाहिजे आणि धैर्य पण असलं पाहिजे. आता उदाहरण बघा, प्रभुपादजी पुन्हा एखादी उदाहरण सांगतात, उपमा दिलेली आहे. काय उपमा दिलेली आहे? एखाद्या नवविवाहित वधूला, उदाहरण बघा, ऐका, फार महत्वाचं उदाहरण आहे. एखाद्या नवविवाहित वधूला स्वाभाविकपणेच आपल्या पतीपासून संततीची अपेक्षा असते, परंतु ती विवाहानंतर लगेच संतान होण्याची अपेक्षा करू शकत नाही. अर्थात विवाहानंतर लगेच ती अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकते, पण त्यासाठी तिने पतीला शरण गेलं पाहिजे. तिला विश्वास असला पाहिजे की आपल्या ठाई गर्भधारणा होऊन यथासमयी अर्भकाचा जन्म होईल. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये शरणागत होणं म्हणजेच निश्चयी असणं होय. आता पुन्हा निश्चयाची व्याख्या केली आहे. आधी उत्साह, धैर्य आणि मग निश्चय, कारण निश्चय या दोघांना जोडतो. मध्ये आहे पण दोघांना जोडणार आहे, म्हणून याचं खाली व्याख्या आलेली आहे. अवश्य रक्षिबे कृष्ण, श्रीकृष्ण निश्चितच माझे रक्षण करतील आणि भक्ती मार्गामध्ये यशस्वी होण्यासाठी मला सहाय्य करतील, यालाच निश्चय म्हणतात. तर आपण निश्चयी आहोत. कशामुळे आहोत? अवश्य रक्षिबे कृष्ण, भगवंत आपली रक्षा करतील हा विश्वास आपला असला तर त्याला म्हणतात निश्चयी. तो व्यक्ती सोडत नाही, दृढ होतो. एका भक्ताने प्रश्न विचारला, दृढ कसं व्हायचं? तर आपण विश्वास असला पाहिजे, भगवंत रक्षा करणार आहे आणि भगवंत आपली रक्षा करतीलच, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, प्रभुपाद क्रमाने कसे गेले आहेत थोडस आपण सांगतो तुम्हाला. मी सुरुवातीला धैर्याचं, उत्साहाचं वर्णन केलं. उत्साह असणं आवश्यक आहे आणि उत्साहासाठी उदाहरणं दिलेली आहेत. व्यापारी, कलाकार, विद्यार्थी, म्हणजे उत्साह पाहिजे. आणि नंतर धैर्य, कारण तो व्यापारी यशस्वी झाला आहे, त्याला धैर्य पण त्याने ठेवलं ना. पण धैर्य कसं असलं पाहिजे? निश्चयाद्वारे. म्हणजे निश्चय जो शब्द आहे तो मध्ये आलेला आहे. उत्साह, निश्चय आणि धैर्य. म्हणजे उत्साह असलं चांगलं आहे, धैर्य पण चांगलं आहे, पण दोघांच्या मध्ये निश्चय असला पाहिजे. फक्त उत्साह चालणार नाही, हरिबोल 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 असं करायचं नाही. तर त्याला धैर्य, थोडं परीक्षा पण पाहिली जाते. लगेच भगवंत कृष्ण प्रेम देत नाही. त्याला निश्चय पण असला पाहिजे की भक्तीने तर सोडून दिली व्यक्ती, म्हणून त्याला जोडणारा व्यक्ती आहे निश्चय, डिटर्मिनेशन, एन्थुझियाझम. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे धैर्य म्हणजे पेशन्स, एन्थुझियाझम पेशन्सच्या मध्ये आहे डिटर्मिनेशन, ते निश्चय, दृढता असली पाहिजे. चालेल, समजलं या ठिकाणी का निश्चय वापरला गेला आहे? दोघांच्या मध्ये जोडणारा दुवा निश्चय आहे. निश्चयाने आपण भक्ती करणं गरजेचं आहे. निश्चयाची व्याख्या केलेली आहे. पुढचा पॅराग्राफ वाचू आपण आणि मग थांबूया. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे मनुष्याने आळसू असू नये, कारण उत्साह असला म्हणजे व्यक्ती आळशी नसणारच. कधी कधी फारच धीरज वाटला तर व्यक्ती आळशी होतो. आता पुढे त्याने नियामक तत्वांचं पालनाविषयी उत्साही असलं पाहिजे. तत्त कर्म प्रवर्तना.
कारण काय बऱ्याचदा धीरज धैर्य ठेवल्यामुळे होते का धीर ठेवा धीर ठेवा धीर ठेवा. उदाहरण दिलं गेलं ना, एखादी नवविवाहित एखाद्या मुलीचं लग्न झालं वगैरे आणि ती मुलगी लगेच काय करते, लहान मुलाला घेते, कडावर घेते. तिला पोरगं पाहिजे असतं ना, पण लगेच मुलगा होतं का? नाही. कमीत कमी किती महिने वाट पाहावं लागेल? 9 महिने वाट पाहावं लागेल. म्हणजे धैर्य ठेवावं लागेल ना, का पटकन पोरगं पाहिजे मला, असं चालणार होत नाही. तिने 9 महिने वाट पाहावी लागते, असं उदाहरण या ठिकाणी दिलं गेलंय. नंतरच ते मूल तिला प्राप्त होतं. म्हणजे निश्चय तिला धैर्य ठेवावं लागतं. मग धैर्य ठेवणं आवश्यक आहे. सहनशील थोडंसं व्हावं लागतं. नाहीतर मग व्यक्ती का कधी-कधी फारच धैर्य झालं तर मग आळशी होतो. काही नाही, मला कृष्ण प्रेमच मिळत नाही, मला भक्ती आधी कधी प्राप्त होईल, इतके वर्ष जप करतोय मी. मग काय म्हटलंय? तत्तत् कर्म प्रवर्तन. मनुष्याने भक्तिमय सेवेतील नियमाकडे दुर्लक्ष केल्यास त्याची सेवाच नष्ट होते. या कृष्ण भावित आंदोलनात 4 मूळ निषेध आहेत, जे पुन्हा याची चर्चा केली गेली आहे. काय? मैथून नको, मांसाहार नको, जुगार नको आणि मादक नशापान नको. भक्तांनी नियमाचं पालन करण्याविषयी अत्यंत उत्साही असलं पाहिजे. यापैकी कोणत्याही नियम पालनाविषयी तो शिथिल झाला तर त्याची प्रगती खचितच खंडित होते. म्हणून श्रील रूप गोस्वामी म्हणतात तत्तत् कर्म प्रवर्तनात, म्हणजे तत्तत् कर्म जे काही आचार्याने दिलेलं आहे, मनुष्याने वैदिक भक्तीच्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जे काही नियम दिलेले आहेत. यम म्हणजेच टाळणं आणि नियम म्हणजे पाळणं. समजलं? तर श्रद्धेने तत्वांचं पालन केलं पाहिजे. अर्थात भक्तिमय सेवेतील विविध सेवा असे म्हटले गेले. तत्तत् कर्म प्रवर्तन. कर्म म्हणजे काय? कार्य म्हणजे सेवा. म्हणजे त्याने तशा प्रकारे नियमानुसार सेवा केली पाहिजे. समजल्या ठिकाणी व्याख्या प्रभाताने कशा प्रकारे समजून सांगितलं आहे. तर आपण 10 मिनिट बाकी आहेत. काही प्रश्न असतील थोडे तुमचे विचारा. उत्साहाबद्दल, निश्चयाबद्दल किंवा धैर्याबद्दल किंवा मागच्या अत्याहाराबद्दल काही असेल राहिलेलं म्हणा तुमच्या, तर विचारू शकता. त्या समोर काही प्रश्न कोणाचे असेल तर विचारा. मग थोडासा वेळ देऊ आपण विचारण्यासाठी. 2-3 हात वर आलेले आहेत. पुढे द्रोणाचार्य प्रभू विचारा. हरे कृष्ण गुरुजी, जे भक्तिमय सेवेचे 9 विधी सांगितले त्यालाच 9दा भक्ती म्हणतात का? हो, 9दा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू ओके, स्मरणम. ठीक आहे. धन्यवाद. अच्छा. दिले स्पष्ट. पुढे संत कृपा प्रभू, मी राहून गेलात मागे. 10 मिनिटं आहे. संत कृपा प्रभू अनम्यूट करून विचारा. कोल्हापूर, ठीक आहे. संत कृपा प्रभू कोल्हापूरचे ऐकतायत का? व्हिडिओ ऑफ आहे वाटतं का? काय ब्रह्मकुमार प्रभू काय प्रश्न? ब्रह्मकुमार प्रभू विचारा. ठीक आहे, कोल्हापूरच. प्रभूजी, जसं आपण पाहतो की कधी कधी आता आपण जेव्हा प्रचार कार्य करतो तेव्हा प्रचार कार्य करत असताना कधी कधी उत्साहामध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात करतो आणि नंतर काही वेळानं तो आपल्यामध्ये जो असणारा उत्साह आहे तो कमी होतो किंवा काही कारणास्तव तो उत्साह कमी होतो. तर तो उत्साह नेहमी कंटिन्यू ठेवण्यासाठी काय करावं लागेल? छान प्रभू. असा प्रश्न अपेक्षित आहेत आपल्या भक्तांकडून, भक्तिशास्त्री म्हणजे की समजा प्रभूंनी सांगितलं उत्साह तो आपला कायमस्वरूपी टिकण्यासाठी आवश्यकता आहे. नाहीतर मग काय होतं, 9व्याचे 9 दिवस नया मुल्ला काहीतरी आहे ना, कुठपर्यंत ओरडतो. पण जुनं झाल्यानंतर व्यक्ती लगेच त्याचे रंग दिसू लागतात. एक एक रंग. नाही, आम्ही बऱ्याच वर्ष जप करतो आहे, हळूहळू करू ना, नंतर करू, असं करू, टाळाटाळ करायचा प्रयत्न करतो व्यक्ती. त्या ठिकाणी समजून घ्यायचं आपल्याला की उत्साह नेहमी असला पाहिजे. व्यापारी व्यक्ती 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, दररोज त्याला त्यातनं आनंद प्राप्त होत असतो. विद्यार्थी त्याला पण नवीन मित्राचे खेळणं. सुरुवातीला तो विद्यार्थी आहे, शाळेत जायचं नाही म्हणतो. जेव्हा त्याला मित्रांची संगत प्राप्त होते, शाळा आवडते, तो शाळेत जाण्यासाठी हट्ट करतो, शाळेतून उशिरा येतो. म्हणून आपल्याला हळूहळू उत्साह असणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीला भगवंत टेस्ट देतात, चव देतात, नंतर भगवंत आपली चव घेतात. टेस्ट, TEST, परीक्षा पाहतात. म्हणून आपण हळूहळू आपण असणं आवश्यक आहे. उत्साह आपला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी त्यासाठी आपल्याला उत्साही भक्तांचा संघ,
त्याला म्हणतात संघात संजायते कामा. याचं सकारात्मक उत्तर बघा आपण. म्हणजे संघामध्ये आपल्याला उत्साह प्राप्त, उत्साही भक्तामध्ये राहिलो तो उत्साह प्राप्त होतो. आणि अशा नैराश्यवादी किंवा अशा भक्तांसोबत राहिलो आपण, ज्याचा काय उत्साह गेलेला आहे, तर आपलाही उत्साह डाऊन होतो, कमी होतो. म्हणून उत्साही भक्तामध्ये राहणं आवश्यक आहे. व्यापारी बघा काय करतो, सारखं व्यापारात गुंतून, या व्यापाऱ्याला भेट, त्याला भेट, हे सेमिनार कर, ते सेमिनार कर. तशा प्रकारे आपल्याला सुद्धा संघात राहणं आवश्यक आहे. भक्ताच्या संघामध्ये उत्साह त्याने टिकून राहील. तसं नित्यम भागवत सेवया, तर कुठे ना कुठे आपण स्वतः उत्साह राहायचं. कमीत कमी एक वाक्य मला आवडलं, ते तुम्हाला सांगतो. आम्हाला बेसमध्ये एका भक्तांनी प्रवचनामध्ये सांगितलं होतं की इफ यू ऍक्ट, सेम प्रश्न होता, हाऊ टू मेंटेन अवर एन्थुझियाझम, है ना. इफ यू ऍक्ट enthusiastically, enthusiasm will come automatically. तर कमीत कमी आपण उत्साहाचं नाटक जरी केलं तरी तो उत्साह नंतर आपोआप आपल्यामध्ये येऊन जातो. जसं कीर्तनामध्ये बघा, एखादी व्यक्ती फक्त उत्साही असतो, तर तो उत्साह पाहून दुसऱ्याला उत्साह येतो, तिसऱ्याला उत्साह येतो, आपला उत्साह आपल्याला उत्साह येतो. आणि आपल्याला पाहून त्याचा कमी झालेला उत्साह पुन्हा त्याला जागृत येतो. एकमेका सहाय्य करू. तर संघामध्ये काय होतं, अशा उत्साहाचं मग एकमेकाला ती लागण होते आणि तो वाढत जातो. एकटा असलं तर काय आपला उत्साह कमी होतो. म्हणून एकटं हे कुठेही सांगितलं गेलं नाही, अवघड होतं. जे मोठमोठे भक्त आहे, संन्यासी आहे, ते एकटं राहू शकतात. तर उत्साह राहण्यासाठी संघात राहणं गरजेचं आहे. किंवा आपण कमीत कमी सुरुवातीला एन्थुझियाझम विल कम ऑटोमॅटिकली इफ यू ऍक्ट एन्थुझियास्टिकली. कमीत कमी उत्साही राहण्याचा ड्रामा तर करायचा. अरे बोल प्रभूजी, हा चांगलं वाटलं, हा असं करत, या तुम्ही जप करा, ते करा. म्हटलं आपला जप कमी जरी होत असला तरी पण दुसऱ्यांना उत्साही करायसाठी. आणि तो उत्साह झाला की मग आपल्याला उत्साह आपोआप वाढेल, त्याला उत्साह पाहून. म्हणून आपण कमीत कमी सुरुवातीला वागायचं, तसं एक कार्य करायचा, प्रयत्न करायचा, हळूहळू उत्साह आपल्यामध्ये येतो. चालेल, धन्यवाद प्रभूजी. आता प्रश्न आहे सुशीला रुक्मिणी माताजी, बोला. हरे कृष्ण प्रभू. बोला. प्रभूजी, तुम्ही सांगितलं की लहरीप्रमाणे कार्य करू नये. तर बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना आपण सांगतो की नियमाने भक्ती करा, नियमामध्ये राहा. तर बऱ्याच वेळा असे म्हणते ते मनापासून असलं पाहिजे, नियम काय चालते, तर ते कसं समजवायचं? थोडं सांगा, पुढचं शेवटचं वाक्य अडकलं जरा, मला कळलं नाही. पुन्हा थोडं रिपीट करा शेवटची ओळ. लहरीप्रमाणे कार्य करू, लहरीप्रमाणे कार्य करू नये असं सांगितलेलं आहे. तुम्ही एक सांगितलं. तर बऱ्याच वेळा अशी लोक सांगतात की माताजी मनापासून केलं पाहिजे, नियमाची गरज नाहीये. तर आपण सांगतो की हे नियम पाळून अशी भक्ती करा, तसं तर ते म्हणतात का गरज नाही एवढी. तर त्यांना कसं समजवायचं? तर बघा, मनापासूनचा अर्थ कसा आहे, ते मन पक्क शुद्ध पाहिजे किंवा चांगलं पाहिजे तर मनापासून करता येईल ना ते. आणि खरं व्यक्ती मनापासून काय करेल, जेव्हा तो आपलं मन दुसऱ्याला अर्पण करेल, मोर मन वृंदावन त्याचं मन होईल, किंवा गुरुला अर्पण करेल, वरिष्ठांना अर्पण करेल, तेव्हा ते मनाचं आपण करू शकतो. कारण काय, ऐकावे जनाचे, करावे मनाचे नाही, महाजनांचे. महाजनांचे म्हणजे मनाचं करायचं नाही आपल्याला, महाजनाचं करायचं. कारण मन काय आहे, आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जातं. मनाचा स्वभावच आहे. मनाचं दोन कार्य आहेत, संकल्प आणि विकल्प. ऍक्सेप्ट, स्वीकारणं आणि नाकारणं. पण कधी कधी मनाला समजत नाही, कारण मन लहान मुलाप्रमाणे आहे, त्याला कळत नाही काय चांगलं काय वाईट. तसं लहान बाळ काय करतं, त्याला म्हटलं बेटा हे चॉकलेट घे, तो चॉकलेट घेतो. नंतर त्याला म्हटलं हे पैसे, गड्डी समजा असेल पैशाची, ती पैसे घेतो आपण गड्डी, त्याला एक चॉकलेट वरती तो खुश होतो आणि ती पूर्ण गड्डी आपल्याला देतो. त्याला कळत नाही की या पैशामध्ये मी चॉकलेटचं पोतं आणू शकतो. तर ते तशा प्रकारे मन कधी आपल्याला फसवतं. जसं आपले एक संन्यासी म्हणतात, मन बळा गुंडा आहे. हे मन काय आहे, गुंड आहे. कारण ते मन वाईट गोष्टींचा संग करून करून ते वाईट होतं आणि वाईट काम लवकर करतं, चांगली गोष्टी लवकर करत नाही. चांगल्या गोष्टी शिकवायला लागतात, वाईट गोष्टी शिकवायची गरज नाही, ते आपोआप येतं. कोणी दारू प्यायला शिकवतं का, अशी दारू प्यायची, अशी प्यायची, तशी प्यायची, तसं शिकवत नाही. ते लोक आपोआप लावायला लागतात नादी. पण दारू सोडायची कशी, यासाठी याच्याकडे जा, तिकडे जा, इकडे जा, मोठमोठ्या गोष्टी सांगाव्या लागतात.
वाईट कामं करायला शिकवावं लागत नाही, चांगलं काम करायसाठी सेमिनार घ्यावे लागतात, शिकवावं लागतं, मोठमोठे डोकं फोडावं लागतं. म्हणून त्या मनापासून करायचं नाही, आपण आचार्यांचं करायचं. ऐकावं जनांचं, करावं महाजनांचं. आपले आचार्य आहेत, सांगितलं असं करायचं आपण. मनाचं करायला तर मन जर चांगलं पवित्र असेल तर त्या मनाचं आपण ऐकू शकतो, पण पवित्र व्हायला वेळ लागतो, कधी कधी जन्म पण लागतात. ठीक आहे, धन्यवाद माताजी. आता शेवटचा प्रश्न, 2 प्रश्न आहे. चला, सीता भक्ती माताजी, बीड. हा बोला. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. थोडं मी मोठ्याने अजून बोला. इथंच अटकलेली आहे. अत्याहाराचं मला उदाहरण आहे ना, ते भुक्ती कामी, मुक्तिकामी मुक्ती- आणि सिद्धिकामी, हे मला थोडस समजून सांगा अजून. हे तिन्ही आता जे माता- आहेत ते आपण उदाहरणासहित लिहायचंय, आन्सर जे लिहायचंय आपल्याला ते उदाहरणासहित लिहायचंय का आहे असंच लिहायचंय? आता त्या ठिकाणी 4 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत, म्हणजे तिन्ही उदाहरणं तुम्हाला समजून सांगायला लागतील. भुक्तिकामी म्हणजे काय त्या ठिकाणी दिलेलं आहे. मुक्तिकामी म्हणजे काय, मगाशी पण मी बोललो होतो, मुक्तीची अपेक्षा अतिसंग्रह करणं. करणे. हा. हा, मुक्ती म्हणजे ज्ञानाचं संग्रह केलं तर मुक्ती मिळेल. हा. आणि सिद्धी म्हणजे सिद्धी मला पाहिजे, मला हे विद्या इकडनं मिळू द्या, तिकडनं मिळू द्या, अशी सिद्धी कामी. कामी म्हणजे इच्छा त्याच्या मनामध्ये आहे. चालेल. अतिप्रयास. हा. अतिप्रयास, बरोबर आहे. बरोबर. हा, पुढचा संत कृपा प्रभू, शेवटचं तुमचं 3 वेळा झालंय. अनम्यूट करून विचारा. कोल्हापूर. हे प्रभूजी काय आहेत का नाही? हा, ठीक आहे. 2 मिनिटं फक्त थांबा तुम्ही, मी थोडासा स्क्रीनशॉट काढतो, हजेरी घेतो. पहिली हजेरी झालेली आहे, दुसऱ्या पेजची हजेरी घ्यायची आहे. आपले नावं येतील तोपर्यंत. आता काही प्रश्न पुन्हा अशा प्रकारे आहेत की भक्तांनी कायमस्वरूपी राहायचं. बरेच जण गेलेले आहेत, जवळपास 10 जण क्लास सोडून पळालेले आहेत.